आग सुंदरी ग अगनच सुंदरी. उन्हाळा पावसाळा हिवाळा तसा जिव्हाळा. आणि त्यांना भेटायला साक्षात माऊली आले, ते निर्जीव भिंत चालवून आले. तिथे सगळा अहंकार 1400 वर्ष तप केल्यानंतर जो अहंकार होता तो तिथे गळून पडला की माझी फक्त सजीवांवरती सत्ता आहे. प्रॉब्लेम काय मला जाणवला असा आहे, लाज वाटते. प्लास्टिकची पिशवी वागवायला लाज नाही वाटत, कापडी पिशवी वागवायला लाज वाटते. खरं सांगायचं तर मुद्दा हा. माऊली आणि निवृत्तीनाथ जे काही कोरांना भिक्षा आणायचे, त्या भिक्षेमध्ये शेण टाकायचे, लोक उतारे टाकायचे, आपल्या मुलांवरून उतरून टाकलेले, अशा सगळ्या गोष्टी घडायच्या. त्यांच्यावरती जेवण मिळायचं नाही. तर खोटं वाटेल पण ते खरं आहे की जी ठाणवाई होती ती फॅनच्या बाजूला होती आणि त्या दीपमाळा ज्या होत्या त्या मागे होत्या. दीपमाळा तुम्हाला फडफडताना दिसते, अत्यंत शेकी आहेत त्याच्या ज्या ज्योती आहेत त्या, आणि ठाणवाईची ज्योत तेवढ्या वारात सुद्धा अशी स्थिर उभी. आणि आम्ही 3.5 तास अनुभवले. मग मी पाऊस पाण्यात कुठेही बघ ना, अंतर छोटं नाहीये, 65 किलोमीटर आहे वन वे, म्हणून मी 130 म्हणतो. बरोबर, 65 किलोमीटर यायला आणि 65 किलोमीटर जायला. 130 किलोमीटर मध्ये पाऊस, मुंबईतला पाऊस, त्यात मी बाईकवर. काही नाही, कधीही एकदाही गाडी बंद पडली नाही. तेच शेवटी सुद्धा तुमच्या मनात असतं की नाही, मी हे आय विल गो थ्रू दिस, आय विल मेक शुअर की आय पुल दिस ऑफ. सगळे ऐतिहासिक संदर्भ काढून बसलो, शेड्यूल बरोबर घेऊन बसलो. खोटं वाटेल, आम्ही सलग 72 तास शूटिंग केलं, सलग 72 तास, आणि संपवलं शूटिंग. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा सिनेमाचं शूटिंग संपलेलं होतं. काय नाही, मी बघितलंय बाजीप्रभूंच्या वेशात हा खांद्यावरती लाईटचा बार टाकून धावतोय, हे मी बघितलेलं आहे. हे अशा प्रकारे ते 72 तासांचं शूटिंग होतं. ती आमची सगळ्यांची ती झुकेगा नाही साला अशी मुवमेंट. साबुदाण्याची खिचडी एका विशिष्ट वेळेस तुला समाधान देते, पण वरण भात खाणार खा नाही म्हणणारा माणूस नतद्रष्टच असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण भेटणार आहोत फर्जंद, फत्ते शिकस्त, शेर शिवराय, पावनखिंड, सुभेदार ह्या चित्रपटांचे लेखक आणि दिग्दर्शक यांना, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित 25 गाणी लिहिणारे गीतकार यांना म्हणजेच दिग्पाल लांजेकर यांना, त्याचबरोबर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाची मोहर उमटवणारे अजय पुरकर यांना. चला तर मग त्यांच्याबरोबर मस्तपैकी विचारांची दावत करूया. नमस्कार. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागात मी मनपूर्वक स्वागत करते. ते म्हणजे लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते अजय पुरकर. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. आणि मला खूप छान वाटतंय की आज तुम्ही दोघंही तुमच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने इथे आलेला आहात आणि या छान चौरंग, दादरच्या चौरंग रेस्टॉरंटमध्ये आपण बसलेलो आहोत. आणि मला तुमच्याबरोबर चटकदार गप्पांची दावत करायची आहे, मस्त दिलखुलास गप्पा मारायच्या आहेत. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत करते. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अजय सर, तुमच्यापासून सुरुवात करेन. गाणे साऱ्यांचे, गाणे ताऱ्यांचे या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला गायक म्हणून अनुभवलं. नांदी या नाटकामध्ये सुद्धा तुम्ही गायलात. तर माझी आणि सगळ्यांचीच इच्छा आहे की आपल्या एपिसोडची सुरुवात तुमच्या आवडत्या गाण्याने आपण करूया. नांदी मधलंच एक पद. नक्कीच, खूप आवडेल. त्यातल्या एक 2 ओळी. नच सुंदरी आग सुंदरी ग अगनच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा, मजवरी धरी अनुकंपा. रागाने तव तनुये, रागाने तव तनुये पावत कशी कंपा,
नच सुंदरी ग नच सुंदरी अग नच सुंदरी करू कोपा मजबरी धरी मजबरी धरी मजबरी धरी अनुकंपा वा. आई ग माझ्यातली निवेदिका बाजूला झाली आणि प्रेक्षक जागी झालीये. खूप छान वाटलंय. मला अशीच एनर्जेटिक सुरुवात हवी होती आणि तुमच्या दोघांमध्ये इतकी सकारात्मकता आहे की ते आता इथे छान पसरली. सर, मी तुमच्यापासून सुरुवात करेन पुन्हा एकदा. 18 एप्रिल संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट तुम्ही प्रदर्शित करत आहात. तर तुमचा चित्रपट म्हटलं की एक पूर्वतयारी असते. तुम्ही अभिनेत्यांसोबत अभिनेत्रींसोबत कार्यशाळा घेता. मग ह्या सिनेमाची प्रोसेस कशी होती? आतापर्यंत आपण जे शिवराज अष्टकातले चित्रपट पाहिले तर 5 चित्रपट त्यातले प्रदर्शित झालेत. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची तयारी होती. म्हणजे शिवराज अष्टकाची तयारी करताना आम्ही फाईट कोरिओग्राफी, सीनची रिहर्सल्स अशा सगळ्या गोष्टी करतो आणि त्याची जवळजवळ 2 ते 3 महिने आधी पूर्वतयारी नटांची चालते, अभिनेत्यांची चालते. ही थोडी लांबली होती कारण याच्यामध्ये एकतर हा विषय खूप खोल आहे. संत ज्ञानेश्वर, संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि तो जसा शिवराज अष्टक जिव्हाळ्याचा आहे तितकाच जिव्हाळ्याचा विषय आहे महाराष्ट्राचा. तर म्हणजे असं म्हणतात, आमचे एक सिनियर मित्र आहेत त्यांच्या कडून मी ते उधार घेतो की महाराष्ट्राला 4था ऋतू आहे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तसा जिव्हाळा. थोडासा त्यातला विनोदाचा भाग वेगळा सोडला तर भावनिक आहेत मराठी लोक आणि ही मराठी लोकांच्या ज्या भावना ज्या गोष्टीची जास्त जोडलेल्या आहेत त्या छत्रपतींची वीर परंपरा आहे त्याच्या प्रमाणे भक्ती परंपरा पण. तर ही जी भक्ती शक्ती संगमाचा हा जो भाग आहे तो योग्य रीतीने मांडला जावा याच्यासाठी माझ्यापासूनच तयारी पुन्हा एकदा सुरू झाली. लहानपणापासून वाचन झालंय, घरामध्ये वारी आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे. हे सगळं असताना पुन्हा एकदा तिथनं तयारी सुरू केली की त्याच्या संदर्भातले अनेक ग्रंथ, कादंबऱ्या याचं वाचन पुन्हा एकदा केलं आणि मग अभिनेत्यांची तयारी सुरू झाली. मग त्यांचा इतिहास समजण्यापासून, कारण एक मुळात आपण लक्षात घेऊया की सरसकटपणे या प्रकारच्या चित्रपटांना पौराणिक चित्रपट म्हणलं जातं, पण हा पौराणिक चित्रपट नाहीये, हा आध्यात्मिक इतिहास आहे महाराष्ट्राचा. कारण यांच्या खुणा आपल्याला दिसतात, जाणवतात, माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली कुठे आहेत, आळंदी कुठे आहे, आपेगाव कुठे आहेत, मुक्ताई कुठे आहेत, मुक्ताई नगर कुठे आहे. तर हा जो आध्यात्मिक इतिहास आहे तो त्या पद्धतीने मांडला गेला पाहिजे, याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं होतं. ते सगळ्या कलाकारांनी पण स्वाभाविकपणे त्याला नेहमीप्रमाणे मला साथ दिली. याच्यामध्ये प्रामुख्याने होती की 13व्या शतकातली मराठी भाषा. त्याचा आता त्याच्यातलं चॅलेंज असं आहे की ती तशी तर तशी वापरून चालणार नाही. खरंय. सच्चम बण गोदावरी असं त्या काळात म्हटलं जायचं. म्हणजे खरं सांग गोदावरी ही मराठीच आहे, प्राकृत आहे त्या काळात. पण ही जी प्राकृत आहे ती आताच म्हणून चालणार नाही, पण त्याचा फील तर तयार करायला पाहिजे. याकरता आमचे जे गुरु आहेत प्राध्यापक शामराव जोशी, ज्यांच्याकडे आम्ही वाणी संस्कार शिकतो अजून, म्हणजे मला 18-1 वर्ष झाली, अजयदादा 6-7 वर्ष त्यांच्याशी बोलतोय. त्याची स्वतःची शास्त्रीय संगीताची मोठी बैठक आहे तरी सुद्धा तो अनेकदा त्यांच्याकडे जातो. तर या शामराव जोशींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचे मॉड्यूल्स डिझाईन केले, वाणी संस्काराचे, वाचिक अभिनयाचे, आणि मग त्याचा आम्ही सगळ्यांनी लाभ घेतला. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाची पात्राची भाषा वेगळी आहे, कारण ते वेगवेगळ्या प्रांतातून येतं. जसं अजयदादा चांगदेवांची भूमिका करतो ते बराच काळ तापी तिरी राहत होते. तर तापीचा जो भाग आहे सगळा त्या जळगाव आणि त्या भागातला, त्या भागातनं त्याच्या आवाजापासून विचार केला. तर त्याचा जो खडा आवाज आहे त्याला अजून एका वेगळ्या प्रकारचा मोल्ड आम्ही द्यायचा प्रयत्न केला, ज्यातनं तो वेगळ्या प्रकारे बोलतोय. आता जळगावची जर आपण विदर्भाकडे जाणारी भाषा बघितली ती थोडी खडी असते. तर अशा पद्धतीने तत्कालीन काळात काय असेल इथपासून त्याचं डिझाईन सुरू केलं आणि मग त्याचे मॉड्यूल्स वेगवेगळ्या नटांचे झाले. जसं ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईंचा रोल करणारे नेहा नाईक आणि तेजस बर्वे यांचं तर 2 महिन्याचं एक्सटेन्सिव्ह वर्कशॉप झालं की त्या काळची भाषा, सगळ्या ओव्या, त्या ओव्यांची मीटर्स, अभंगांची मीटर्स, या सगळ्याचं नॉलेज त्यांना देऊन तशा पद्धतीने काम केलं. कारण तो काळ उभा करणं आणि ती परंपरा उभी करणं ही अवघड गोष्ट आहे.
एक गंमत आम्ही त्याच्याकरता केली की आता जिथे शिष्य परंपरा चालू आहे तर ते ठिकाण म्हणजे सज्जनगड. तर आम्ही सज्जनगडावरती माझे जे काही संपर्क आहेत त्याच्यामुळे तिथल्या जे समर्थ वंशज आहेत भूषण स्वामी त्यांना विनंती केली की या 4ही भावंडांना तिथे तुम्ही सेवेत घ्या. आणि 8 दिवस त्यांना शूटिंगच्या आधी 8 दिवस त्यांना सज्जनगडावर ठेवलं आम्ही. माझ्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स तिथल्या सगळ्या मित्रांना माझ्या अशा होत्या की त्यांना कुठल्याही प्रकारे सेलिब्रिटी म्हणून वागवू नका किंवा ऍक्टर्स म्हणून त्यांना ट्रीट करू नका. तिथले सेवेकरी म्हणून ते वागले पाहिजे. आणि म्हणून त्यांना 4:30 वाजता उठवायचे, त्यांना तिथे देऊळ झाडावं लागायचं, त्यांना देऊळ धुवावं लागायचं, त्यांना तिथे पंक्तीमध्ये वाढावं लागायचं. या सगळ्या गोष्टी करून त्यांना त्यांचे मोबाईल आम्ही जप्त केले होते खरं सांगता. आणि ते जप्त 8 दिवस ते माझ्याकडे होते मोबाईल आणि माझ्याकडे होते किंवा काही जणांनी घरी ठेवले होते. तर ते जे मोबाईल आहेत ते त्यांना शूटिंग संपल्यावर मिळाले. मधल्या वेळेमध्ये त्यांना रोज काही वेळच 1 तासच किंवा 2 तासच अलाउड होतं की त्यांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क करावा किंवा सोशल मीडियावर वेळ घालवावा. कारण सोशल मीडियातनं होणारं प्रदूषण मला त्यांच्या डोळ्यात नको होतं. त्यामुळे हा सगळा उद्योग करून जेव्हा सज्जनगडावरचा त्यांचा कालावधी संपला तेव्हा थेट ते सेटवर आले आणि तिथनं शूटिंगला सुरुवात झाली. तर अशा पद्धतीने अनेक प्रकारे त्याचा अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये संत अभ्यासक जे आहेत अभयराव टिळक असतील, डॉक्टर प्रचिती सुरू असतील, यांची लेक्चर्स त्यांच्याबरोबर चालू होती. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर वारंवार चर्चा करत होतो. आणि डॉक्टर सदानंद मोरे असतील आणि यातनं तो सगळा चित्रपट अभ्यासपूर्ण उभा करायचा प्रयत्न केला. खरंय खरंय. पण चित्रपट तुम्ही घडवत असताना स्वतःही घडत गेलात, प्रगल्भ होत गेलात. खूपच एनरिचिंग प्रोसेस आहे म्हणायला हरकत नाही. अजय सर, मी तुमच्याकडे येईन. तुम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे याआधी. आणि होय आणि मुक्ताईचा आम्ही ट्रेलर पाहिला. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला ओळखता येणं कठीण गेलं, पण तुमचे डोळे इतके शार्प आहेत की आम्ही तुम्हाला स्पॉट केलं लगेच. कॅरेक्टर वेगळं आहे. काय सांगाल या कॅरेक्टरविषयी आणि चित्रपटाच्या अनुभवाविषयी? चित्रपटाचा अनुभव म्हणजे शूटिंगचा नंतर सांगतो, परंतु आधी मला संकल्पना आवडली. म्हणजे जे आता दीपाल म्हणाला की शिवराज अष्टक 8 चित्रपट, त्यातले 5 झाले, उरलेले 3ही होतील. कारण की आता त्या सगळ्या मराठी लोकांना, जगभर पसरलेल्या मराठी लोकांना शिवराज अष्टक म्हणजे काय हे माहिती आहे. ते चित्रपटांवरती खूप प्रेम केलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यामुळे उरलेले 3 चित्रपट सुद्धा आम्ही पूर्ण करूच. पण आम्ही असे काही मित्र आहोत की जे ऑलमोस्ट रोज भेटतो, त्यामुळे चर्चा पण आमच्या खूप होत असतात. तर हा महाराजांचा आणि त्यांच्या योद्ध्यांचा जो संस्कार आहे हा शक्तीचा संस्कार. पण ऍट द सेम टाइम महाराष्ट्रात इतके संत महात्मे होऊन गेलेले आहेत की त्यांच्या विचारांनी समाज घडवला. मग ते सुद्धा सांगायला पाहिजे ना. फक्त शक्ती नाही पुढे रेटून चालत, त्याला एक वैचारिक बैठक लागते. शस्त्र का दीपाल काय म्हणतो खरं तर त्याच्याकडनं ते ऐकायला पाहिजे की हिरो आणि विलन मध्ये फरक काय. दोघंही दिवसाच करतात. पण का फरक आहे मग हिरो आणि विलनचा ते तो सांगेलच पुढे. पण म्हणून मी म्हटलं की हा जसा संस्कार होतो ना की कशासाठी शस्त्र उगारलं गेलं, रक्षणासाठी उगारलं गेलं. आणि त्या रक्षणाची जी शिकवण आहे ती कोणी दिली? ती संतांनी दिली. मग जसं आज आपण वीर बाजीप्रभू देशपांडे असतील, नरवीर तानाजीराव मालुसरे असतील, यांचा संस्कार जसा समाजावरती घडतो आहे की शौर्य, निष्ठा, बलिदान, त्याग, या 4 गोष्टी ज्या आता अजिबात नाहीत, ह्या शिकवण्याचा प्रयत्न आहे ना या माध्यमातून. तर त्याचप्रमाणे कुठेतरी आपण निसर्गाशी जोडलेले आहोत. निसर्ग म्हणजे देव ज्याला आपण म्हणतो, त्याची एक काहीतरी बैठक आहे की नाही, तो विचार कसा पोचवणार. आणि आत्ताचं माध्यम सिनेमाचं आहे. तुमचं आणि माझं माध्यम सिनेमा आहे ना, दुसरं कुठलं माध्यम आहे आपल्याला? बरं, सिनेमा जरी म्हटलास तरी तू समाज माध्यमांवरती त्याच्याच क्लिप्स व्हायरल होत असतात. सो सिनेमा हाच महत्वाचा जो आहे की ज्यातनं आम्हाला जे काही म्हणायचं आहे, जे काही सांगायचं आहे लोकांना किंवा जे काही मांडायचं आहे त्यांच्या समोर, तर त्याच्यासाठी अत्यंत सशक्त माध्यम सिनेमा आहे. ही पहिली गोष्ट. त्यामुळे ही जी संकल्पना होती ही मला फार आवडली. आणि मी आता म्हटलं तसं की मी आणि लिपांनी इतकं काम केलंय की ह्या चित्रपटात काय एवढंच असतं ते. ह्या चित्रपटाचा त्याला मला फायदा का झाला, कारण की त्याचं एक लेगसी माझी अशी आहे की आळंदीशी माझं आजोळचं नातं आहे. अच्छा. त्यामुळे माझ्या आईची मावशी आळंदीची, त्यामुळे फार लहानपणापासून आळंदीला जाणं येणं.
तिथल्या म्हणजे मंदिरात वावरणं असेल, माऊलींच्या समाधीपाशी बसणं असेल, हे लहानपणापासून. तेव्हा कुठे माहिती होतं की एक दिग्पाल लांजेकर भेटेल की जो असं चित्रपट बनवेल ज्यात मला एक भूमिका असेल. पण मी काय म्हणतो की ही पुण्य आहे. दिस काउंट्स समजा. म्हणजे मी आणि दिग्पाल आम्ही कधीतरी एकत्र मेलेलेही असो एकाच रणांगणावरती. इतकं आमचं सेम कधी कधी बोलणं. कारण सी वी बिलीव्ह इन द सर्कल ऑफ लाईफ. ती येतं परत आपल्याला जन्म घ्यायला लागतो. त्यामुळे कधीतरी असंही झालं असेल की का आउट ऑफ द ब्लू आम्ही दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. काहीच कारण नाही खरं सांगायचं. त्यामुळे हे असंच आहे की त्यांनी मला सांगावं की हा रोल करायचा आहे आणि तो मला माहिती होता ह्या चित्रपटावरती. कारण लहानपणापासून आजीकडे गेल्यावरती ती माऊलींनी चालवलेली भिंत कुठे मला बघायची. मग ते आता तिथे एक चांगदेव महाराजांचं एक म्युरल पण आता नुकतंच आळंदीत उभं केलंय त्यांनी. तेही फार सुंदर आहे. त्यामुळे चांगदेव महाराज आणि मग त्या काळात बघ ना, लहानपणी एक असे महान योगी 1400 वर्षांचे जे वाघावर यायचे, हातात नाग असेल, हे खूप ड्रामॅटिक आहे ना. तर त्यामुळे त्या कॅरेक्टर बद्दल खूप उत्सुकता होती. आणि दीपन म्हणला मला की नाही, जी भव्यता त्या पात्राला हवी आहे ती मला दुसऱ्या कुठे सापडत नाही. त्यामुळे मला हा रोल तू करावासाठी इच्छा आहे. म्हणलं आनंद आहे चांगला. आणि तू जे म्हणलीस की ओळखू येत नाहीये ट्रेलर मध्ये, याचं कारण याचं सगळं क्रेडिट अर्थात दिग्पाल आणि मेकअप टीमला जातं. कारण की जो लुक डिझाईन होतो ना तो कसा होतो याच्यावरती ते कसं दिसणार आहे स्क्रीनवर हे फार महत्वाचं ठरतं. त्यामुळे डिझायनिंग वरती तेवढा वेळ घालवला जातो. म्हणजे किती रुद्राक्षाच्या माळा याच्यावर सुद्धा रिसर्च झालेला आहे की किती गळ्यात असतील रुद्राक्षाच्या माळा. हे सगळं करून तो एक जे काही काय म्हणतात पर्सनॅलिटी उभी राहिलेली आहे चांगदेव महाराजांची. आणि चित्रपट शूट करणं ही तर मी म्हटलं ना लहानपणापासून ते जे ऐकत आलेलो आहे की शरणागती कधी की सजीवांवरती सत्ता असणारे चांगले आणि त्यांना भेटायला साक्षात माऊली आले, ते निर्जीव भिंत चालवून आले. तिथे सगळा अहंकार 1400 वर्ष तप केल्यानंतर जो अहंकार होता तो तिथे गळून पडला की माझी फक्त सजीवांवरती सत्ता आहे. वाघ मी म्हणतो तर आय कॅन म्हणजे जी काही एंट्री आहे ती वाघावर असू शकते. पण भिंतीवर येताना बघितल्यानंतर सगळं काय नाही यात कुठे उत्तर देणार याच्यावर. तिथे ती शरणागती आहे. त्यामुळे हे कल्मिनेशन आहे दोन टोकांचं, अत्यंत मोठा अहंकार आणि शिष्यत्व प्राप्त करणं, ही मला त्यातली गंमत. तुमचं कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटतंय आणि अर्थातच आता सिनेमा रिलीज होणार आहे म्हटल्यावरती आम्ही उत्सुक आहोत. पुन्हा एकदा दिग्पाल सर मी तुम्हाला विचारेन की आता 5 सिनेमे झालेत, अजून येऊ पाहतायत, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गडकिल्ल्यांच्या रक्षणार्थ देखील काम करता. तर मग ते कसं काय किंवा ह्या सगळ्यातनं वेळ काढून तुम्ही कसं काय करता आणि मुळात त्याचा हेतू काय? तोच हेतू आहे की गड किल्ले हे त्याचं मॉन्युमेंट आहे. आपण जी अस्मिता म्हणतो किंवा जो अभिमान म्हणतो ते कुठे जाऊन शोधणार आपण? त्याला एक जागा लागते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात देवारा असतो, त्याच्यात गणपतीची मूर्ती असते किंवा जो आपला कुलदैवत असते त्याची मूर्ती असते. तरी आपण कोल्हापूरला का जातो, तरी आपण तुळजापूरला का जातो? कारण तिथे काहीतरी एक एनर्जीज आहे. त्या एनर्जीज आपल्याला जगण्यासाठी मदत करतात. जेव्हा आपण गड किल्ल्यांचा विचार करतो तेव्हा जसं अजय दादा म्हणाला तसं हजारो योद्ध्यांनी तिथे आपल्यासाठी प्राण दिले, आपली ओळख टिकावी म्हणून, आपल्याला मदत व्हावी म्हणून, आपल्यावरती कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून यांनी जीव दिला. त्यांचे आत्मे मला असं वाटतं आम्ही अनुभव पण घेतले, तसे अनुभूती घेतल्या की ते तिथे आहेत आणि मग ते ज्या ठिकाणी आहेत ती जागा जपायला हवी असा एक प्रामाणिक त्याच्यामधला हेतू आहे. आणि मग त्याच्यासाठी वेळ काढायला लागला तर तो काढावा आणि गड किल्ल्यांचं रक्षण करावं तर करावं. म्हणजे नवीन नवीन स्मारकं आपण उभारतोय, त्याच्याऐवजी ही जिवंत स्मारक आहेत की जी त्या काळच्या लोकांनी बांधली. म्हणजे दुर्दैवाने आपण तो सोशल मीडियावर तो फोटो पण पाहिला असेल कुठल्या तरी किल्ल्याच्या महाराजांनी बांधलेल्या पायऱ्या आणि आता आपल्या कुठल्या तरी एका संस्थेने बांधलेल्या पायऱ्या ज्या वाहून गेल्या. तर ह्या गोष्टी पाहताना आपल्याला लक्षात येतं की आपण जर पूर्वजांची ओळख विसरलो तर आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणजे ते वाक्य फक्त वाक्य नाहीये, ते खूप समजून घेतलं पाहिजे सिद्धांत म्हणून की इतिहास विसरणाऱ्याला भविष्य नसतं. आता इतिहास म्हणलं ते आपल्याला फक्त रक्तरंजित लढाया,
तलवारी ढाली वगैरे असतात. एवढंच नव्हे. सायन्स पण इतिहास आहे ना. हम्म, कधीतरी कुठल्या तरी न्यूटननी एक सिद्धांत सांगितला, हम्म, कधीतरी हम्म. तो इतिहासातच सांगितला ना. तो रोज नाही भेटत न्यूटन तुम्हाला, बरोबर. पण त्याच्या आधारावरती काहीतरी घडवलं आपण आणि घडवतोय फ्युचर मध्ये. बरोबर, हेच इतिहासाच्या बाबतीत आहे. हम्म, म्हणून पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी खूप सुंदर वाक्य लिहिलंय की इतिहासामध्ये राष्ट्राचं शील तपासायचं असतं, सणावळ्यांचा तपशील नाही. आणि म्हणून हे शील जर शोधायचं असेल तर मला पायपीट करत डोंगर चढून जायला पाहिजे. मग मला कळतं की माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय कष्ट घेतले. मी आज सहजपणे मोबाईलवरती 2 टॅप करून काहीतरी कमेंट टाकतो, हम्म. पण या पूर्वजांनी मैलोनमैल पायपीट केली आहे का तर आम्हाला पाणी मिळावं, आम्हाला सुख मिळावं, आम्ही सुरक्षित राहावं म्हणून रक्त वाहिलंय. तर हे ज्या ठिकाणी वाहिलंय ती जागा सुरक्षित करणं ही आपली जबाबदारी आहे. उदाहरणार्थ आपल्या घरी समजा आपल्या सगळ्यांचं गावी घर असतं, हम्म, आपण प्राणापणाने ते जपतो. बरोबर, हम्म, वेळ पडली तर कोर्ट कचेऱ्या करतो, हम्म. भांडणं करतो शेजाऱ्या पाजाऱ्यांची तिथल्या, हम्म. पण ते जपतो. जपतो. मग हे कोण आहेत? जे मावळे कोण आहेत? छत्रपती महाराज कोण आहेत? हे सगळे आपले तेच पूर्वज आहेत ज्यांनी आपल्यासाठी महाराष्ट्र नावाचं घर बांधलं. हम्म. मग त्याच्या घराचे जे खांब आहेत ते गडकिल्ले आहेत, मग ते जपले पाहिजेत. ते जर खांब ढासळले ना पूर्णपणे तर नंतर आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवायला काही उरणार नाही की या खांबांवरती आमची ओळख टिकून आहे. म्हणून ते जपले पाहिजे. मला आता काहीच सुचत नाहीये कारण तुम्ही खूप मोठा विचार खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलात की तो मला अगदी सहजपणे कळला आणि असं झालं की किती सोपं आहे हे. कधी कधी आपल्याला आत्मसात करायला अवघड का जातं. करायला अवघड आहे कारण त्यातनं तुमच्या रोजच्या जे काही आपण सोकॉल्ड रुटीन म्हणतो हा, त्यातनं आपल्याला वेळ काढायला लागतो. खरंय. आणि मला हे नक्की वाटतं की जर तुम्हाला आतून वाटलं ना हम्म. तर आपण वेळ काढतो. काढतो. आपण सिनेमा बघायला वेळ काढतो. काढतोच. आम्ही जरी सिनेमा बनवत असलो तरी त्याच्या विरोधात की आपण सिनेमा बघण्यासाठी वेळ काढतो. हम्म. आपण आउटिंग करायला वेळ काढतो. होय. एखादं आउटिंग आपण किल्ल्यावर का नाही करत, पण ते आउटिंग करत असताना गड किल्ले ही पिकनिकची जागा नाहीये. हा. तिथे गेल्यानंतर मला जाणवलं पाहिजे की इथे या धुळीच्या कणावरती कधीतरी महाराजांचा पाय पडलाय, हम्म. कधीतरी एखाद्या मावळ्याचं रक्त सांडलंय. हम्म. आणि म्हणून तिथे गेल्यानंतर मला भजी खायला नाही सुचली पाहिजे, हम्म. मला तिथे ती गोष्ट आठवली पाहिजे. मग मी ती गोष्ट वाचून जातो, हम्म. मग मी वेळ काढतो. आपण स्वतःला सावरण्यासाठी किती वेळ घेतो, खूप वेळ घेतो ना, हम्म. की वेळ काढतो, मग पार्लर मध्ये जातो, अमुक करतो तमुक करतो, कपडे चांगले घ्यावेत म्हणून वेळ काढून आपण शॉपिंग करतो. हम्म. त्याच्यामध्ये आपलं कुठलंही रुटीन अडत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं की आपली ओळख जपण्यासाठी पुढच्या पिढीला सांगण्यासाठी की आपण कोण होतो, नाहीतर आपण कोण होतो असं होईल. माझ्या वडिलांचं नाव, माझं आडनाव काढून टाकलं तर दिग्पाल ही व्यक्ती कुठून आली, हम्म. त्याचं म्हणणं काय हे ऐकून तरी घ्यायला कोणी तयार होईल का? नाही होणार असं मला वाटतं. म्हणून ती पूर्वजांची ओळख महत्वाची. तुम्ही हा जो विचार सांगितलात तो माझे सगळे बघणारे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात नक्की रुजेल अशी आशा आहे. पुन्हा एकदा वळीन मी अजय सरांकडे. म्हणजे ह्याच विषयाला धरून मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहात, म्हणजे तुम्ही प्लास्टिकचा वापर करत नाही, तुम्ही कापडी पिशवी वापरता. मग अभ्यास केला. आमच्याकडे एक टीम आहे, समोर स्ट्रॉंग टीम बसली, रिसर्च टीम. तर त्याबद्दल काय सांगाल, या सवयींबद्दल किंवा या छोट्या छोट्या गोष्टी का, कशासाठी, का केल्या पाहिजे? काय आहे ना, मला थोडस असं वाटतं की डेव्हलपमेंट खूप महत्वाची आहे. हम्म. आपण पुढे जाणं काळाच्या ओघात हे खूप महत्वाचं आहे. हम्म. पण त्या पुढे जाण्यामध्ये मागच्या गोष्टी नाही विसरल्या पाहिजेत. म्हणजे प्लास्टिक नव्हतं तेव्हा काय होतं लोकांकडे? हम्म. पोतीच होती ना, हम्म. किंवा गोण्या होत्या ना, हं. किंवा कॅनव्हासच्या तयार केलेल्या बॅग्स होत्या ना. आता तर इतक्या छान छान, आता दादर मध्ये फिरलं तरी किती छान छान ठिकाणी रोडवर, रानडे रोडला फिरलं तर इतक्या छान छान पिशव्या मिळतात. प्रॉब्लेम काय मला जाणवला असा आहे, लाज वाटते. प्लास्टिकची पिशवी वागवायला लाज नाही वाटत, कापडी पिशवी वागवायला लाज वाटते. खरं सांगायचं तर मुद्दा हा आहे. हम्म. तर ही लाज सोडली पाहिजे. हम्म. आता ती कोणीतरी सोडायला पाहिजे आधी, म्हणून मी वापरतो. काय अजय पुरकर कापडी पिशवी, ओके थँक्यू सो मच, मी असंच म्हणेन, मला आवडते कापडी पिशवी. काय होतं माहितीये का, मी तुला खोटं वाटेल, मी जिथे मलाडला राहतो ना तिथे खाली एक भाजीवाला, मी त्याच्याशी एक दिवशी भांडलो. फिरून येणाऱ्या बायका प्रत्येक भाजीसाठी वेगळी पिशवी घेते यार ती बाई. हो. पाव किलो भेंडी द्या वेगळ्या पिशवी, पाव किलो सिमला मिरची द्या वेगळ्या पिशवी, पाव किलो मिरच्या द्या वेगळ्या. अरे
एक पिशवी तर म्हणजे आता हे कुठे जायला लागलंय की प्लास्टिकची पिशवी एक वापरू नका, की बाई प्रत्येक गोष्टीसाठी प्लास्टिकची पिशवी वेगळी करते. म्हणजे तिच्या घरात किती प्लास्टिकच्या पिशव्या जमा झाल्या असतील, असं एक घर, असं फक्त मला डिश पकड, किती प्लास्टिक जमा होईल. तर याचं मला कळलेली गोष्ट ही आहे की लोकांना लाज वाटते, कापडी पिशवी कुठे घेऊन जायचं. इट इज द मोस्ट ड्युरेबल. प्लास्टिकची पिशवी काहीतरी घेतल्यावर फाटेल, त्यातनं गोष्टी पडतील खाली, त्या कापडी पिशवीतनं पडणार नाही. सो मेनली ते आहे की लाज वाटणं. आणि परंपरेच्या बाबतीत पुन्हा एकदा जर आम्ही चित्रपटाकडे आलो तर तू आता जर सोशल मीडियावरती बघत असेल तर मी दिग्पाल, आम्ही काही सगळे ऍक्टर्स, आम्ही पारंपरिक पोशाखात आहोत. आम्ही धोतर नेसतो, आम्ही उपकरण घेतो खांद्यावरती, आम्ही वारकरी टोपी घालतो, आम्ही कुर्ता त्याच्यावरती असतो. का? हे माझं आहे, हे माझ्या आजोबांनी हेच आयुष्यभर हेच नेसलंय, मग मला लाज कसली? का लाज वाटावी? म्हणजे मी जीन्स घालू शकत, घालूच शकतो की, पण आधी सुद्धा काहीतरी गोष्ट आहे ना, ती छान वाटतं ना. शरीराला धोतर नेसल्यावरती छान वाटतं. इट्स अ कम्फर्टेबल वेअर. हे लोकांना कळत नाही. फक्त सगळी दुनिया जीन्स घालते म्हणून तुम्ही घालणं ओके, मी म्हणलं पुढे जायलाच पाहिजे, आपण समाजाच्या त्या स्पीडनी जायलाच पाहिजे, पण मागचं विसरता कामा नाही. म्हणून मुद्दामून या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं नाही, आपण धोतर आणि छान कोल्हापुरी पायतान, कुर्ता, उपकरण, वारकरी टोपी किंवा जमलं तर वारकरी फेटा, हे आम्ही मुद्दामून असा ड्रेस करून मला लाज वाटत नाही. माझ्या आधीच्या पिढ्यांनी जे काही घालून दिलेलं आहे माझ्यासाठी ते. त्यामुळे कापडी पिशवी हा माझ्यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय आहे. तो सगळ्यांनी वापरावा. मी तुला उदाहरण पण देतो. काही काळापूर्वी मी माथेरानला गेलो होतो. आय रिअली अप्रिशिएट की त्या जे काही नगरपालिका किंवा नगर परिषद जे असेल, छोटं आहे ते, पण लिटरली ते प्लास्टिक बॅन आहे. आणि मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी ते नेटानी सगळ्यांनी एकत्रितपणे धरून ठेवलेलं आहे. तर हे जे आता दिपाल म्हणाला ना की पूर्वीचं विसरून नाही चालत, पूर्वीचं विसरून नये, म्हणून केवळ मी हल्ली जरा पाठीमागे जायला लागलोय की आपण पुन्हा एकदा त्या गोष्टी रुजूया. फॅशन ही अशीच गोष्ट आहे. मी बघ उद्या धोतर नेसायची फॅशन नाही आली ना तर आपलं हे संभाषण कधीतरी तुला आठवेल. बेल बॉटम आले की नाही? हो, आलंच की. बायकांच्या जीन्स मध्ये लो वेस्ट होती, आता ती हाय राईज झाली की नाही, हाय वेस्ट जीन्स झाली की नाही. पूर्वी रेबॅनचा एक जमाना होता, त्यानंतर छोटे चष्मे, आता त्यानंतर पुन्हा ते राजेश खन्ना स्टाईल मोठे गॉगल आले का नाही. सो हे सगळं पुन्हा 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 फिरून ते येतच आहे तिथे. मी गॅरंटी देऊन सांगतो, धोतर नेसायची फॅशन येणार. पूर्वी दाढी ठेवत नसत मुलं, क्लीन शेवटचा एक जमाना होता बघ. सगळे हिरोज पासून सगळे घेतात ना इन्स्पिरेशन क्लीन शेवटचा. आता प्रत्येक मुलगा दाढी ठेवतो का नाही? इथलं बाहेर गेलं तर तुला 15 लोक तरी दाढी ठेवलेली मुलं दिसतील. तरुण मुलं म्हणतोय मी, 20-25 वर्ष ठेवतात ना दाढी, कुठलं? सो धीस फॅशन्स चेंज, पण ते कुठेतरी मागेच निगडीत आहे. दिग्पाल सर, शिवराज अष्टक ह्या सिरीज मधले 5 सिनेमे आलेले आहेत आणि बऱ्याच सिनेमांमधली गाणी तुम्ही स्वतः लिहिली आहेत. आता आपण बऱ्याचदा म्हणतो की अभंग, संतवाणी फारशी माहित नाही नव्या पिढीला, पण ही गाणी मात्र तोंडपाठ आहेत. तर मग ह्या सिनारिओला घेऊन तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही स्वतः लिहिलेली गाणी आज लहान मुलांच्या पण सहज तोंडी असतात. खरं तर ते काय म्हणतात, खरं सांगता यश ते आहे असं मी म्हणेन. म्हणजे त्या चित्रपटांनी कोट्यवधीचा व्यवसाय केला हे आम्ही सगळेजण बाय प्रॉडक्ट मानतो. ते कारण जे करायचं होतं की पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी जावीत किंवा चांगली गाणी जावीत, चांगला विचार त्यांच्यापर्यंत जावा. सावरकरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की तुम्ही मला त्या देशातल्या तरुणांच्या तोंडावरची गाणी सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो. की आतापर्यंत घडत काय होतं की आपण सगळेजण बोटं मोडत होतो, नाकं मोडत होतो की काय शिवजयंतीला कशा प्रकारची गाणी वाजतात, काय या तरुणांना कळत नाही का? पर्याय काय होता की मला मुन्नी बदनाम होई हे गाणं, याला काय पर्याय आहे असं त्या तरुणांच्याकडे होतं की मला थिरकायला, चांगला विचार करायला देणारं गाणं कुठलं. म्हणून मग शिवराज अष्टकातल्या गाण्यांची निर्मिती झाली. अर्थात आपला सिनेमा कुठलाही भारतीय सिनेमा हा संगीत प्रधान आहे, त्याच्यामुळे गाणी असतातच त्याच्यात. पण आपल्या शिवराज अष्टकातली गाणी ही सिच्युएशनला येतात. त्याच्यामध्ये 2 दंडक आम्ही कायम घालून घेतले स्वतःला. एक,
म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेला न्याय द्यायचा. प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी माहीत नसलेली लोककला प्रकार त्याच्यातलं गाणं असलं पाहिजे. वा. आणि दुसरं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक तरी अभंग प्रत्येक चित्रपटात असला पाहिजे. हे 2 वा. दंडक आहेत जे आहेत त्या ह्याच्यात. हम्म. आणि या गाण्यांचे वेगवेगळे परिणाम आहेत. हम्म. जसं आपण शिवजयंती किंवा उत्सवांचं बदललेलं रूप पाहतो या गाण्यांच्या स्वरूपात, हम्म. छोट्या छोट्या मुलांची ती गाणी पाहतो होय. अगदी. म्हणजे आणि त्याच्यानंतर त्याच्या गाण्यांचे उपयोग सांगतो. हम्म. आता नेमका अवधूत आज आपल्याबरोबर इथे नाहीये, पण अवधूत गांधींनी ह्याची येळ देवा नका हा अभंग गायलाय फत्ते शिकस्त. होय, होय. तर तो जो अभंग आहे तो कोविडच्या लाटेमध्ये इतका सपोर्टिव्ह ठरला. एक प्रसंग सांगतो. त्या एक पोलीस अधिकारी आहेत, हम्म. अवधूतचे मित्र आहेत, मी हम्म. त्यांचं नाव घेऊ शकत नाही. तर त्या सगळ्या ताणामध्ये त्यांनी तो ताण असह्य होऊन काही वेगळा विचार केला. मी ते हा. सांगत नाही. हम्म. आणि ते त्या विचारामध्ये त्यांच्या घराच्या टेरेसवर गेले आणि पुढची कृती घडणार एवढ्यात ह्याची वेळ देवा नका त्या काळात अचानक रिसर्फेस झाला होता. हा. 2019ला चित्रपट आला, त्याच्यानंतर कोविड आला. बरोबर. पण ह्याची वेळ देवा नका अभंग त्यानंतर रिसर्फेस झाला. हम्म. आणि ते त्यांची मुलगी धावत नेमकी टेरेसवर गेली आणि ती, बाबा बाबा हे गाणं बघा ना कसं आहे, छान आहे आणि मला हे छान वाटतं वगैरे. छोटी मुलगी. त्यांनी ते पूर्ण गाणं ऐकलं, म्हणजे अभंग ऐकला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ते जे सगळं त्यांनी ठरवलं होतं ते विरसलं, म्हणजे ते बाजूला गेलं. आणि मग त्यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला की असं असं झालं म्हणून मी वाचलो, नाहीतर आज मी वेगळा विचार केला होता. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे आपल्या अवधूतनीच गायलंय ते का तो अभंग. आणि मग ते आमच्या टीमपर्यंत पोहोचलं. असे कोविडच्या दरम्यान सुरक्षा कर्मचारी असतील, सैनिक असतील, पोलीस कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, आम्हाला खूप फोन यायचे की या अभंगाने आम्हाला वाचवलं. मुक्ताईचं मूळ तिथे आहे, मुक्ताई चित्रपटाचं, की तोपर्यंत आमच्या मनात होतंच की ह्याच्यावर करावं, पण ह्याचा इतका मोठा परिणाम आहे. म्हणजे अजयदादा मगाशी म्हणाला ना की बेस आहे, आपलं फाउंडेशन आहे संत वाङ्मय. वीर जेव्हा पराक्रम करतात तेव्हा ते त्या तत्वज्ञानावर आधारित असतात, म्हणून ते क्रूर नाही ठरत, ते शूर ठरतात. फरक काय असतो, मगाशी अजयदादाने तो मुद्दा अर्धवट सोडला तर माझ्यासाठी, की हिरो आणि विलन मध्ये फरक काय. तो पण माणसांना मारतो, हिरो पण माणसांना मारतो, विलन पण मारतो. पण हिरोच्या मारण्यामध्ये, हिंसा करण्यामध्ये काहीतरी एक तत्वज्ञान असतं, काहीतरी एक म्हणणं असतं आणि आपल्या माणसांसाठी तो लढत असतो. त्याच्या डोळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाव असतो तो क्रौर्य नसतं, त्याच्या डोळ्यात कारुण्य असतं. तो हिरोला विलनपासून वेगळा करतो. क्रांतिकारक आणि दहशतवाद्यांमध्ये फरक काय, तोच आहे. कारुण्याचा फरक आहे की माझ्या लोकांवर अन्याय होतोय म्हणून मी लढायला प्रवृत्त झालोय. गीतेमध्ये सांगितलंय, आतताईना अन्य देवा या विचार. जो आतताईवरून तुमच्या अंगावर येतो त्याला सोडू नका. हे गीतेत भगवान कृष्णाने सांगितलंय. का तर तो तुम्हाला मारल्यानंतर तुमच्या स्वकीयांना हानी पोहोचवणार आहे. मग स्वकीयांना वाचवण्यासाठी तुम्हाला काही काळापुरतं क्रूर बनावं लागेल. आणि म्हणून आपले सगळे वीरांनी केलेला पराक्रम जो आहे तो आपल्याला मानवतेवर आधारित दिसतो. आपण हल्ले जाऊन नाही केले कोणावर. तर हे जे सगळं तत्वज्ञान आहे हे सगळं संतांच्या शिकवणीतून आलेलं आहे. दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणिक निर्धारण कंटकांचे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. की दया कशाचं नाव आहे की भूतांचे पाळणं, सगळ्या लोकांचं पालन पोषण करा तुम्ही, आणिक निर्धारण कंटकांचे. त्यांनी महाराज सांगितलं दुष्टांना. आणि माऊली अर्थातच अजून पुढे जातात आणि अजून डीप जातात आणि ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडू, दुष्टांचा दृष्टपणा जाऊ देत, तो नष्ट नको होऊ देत. ही सगळं तर तत्वज्ञान आहे. हे फार महत्वाचं आहे आपल्या रोजच्या जगण्यासाठी. आज सुद्धा ते कालातीत आहे, ते टाइमलेस आहे. आणि म्हणून हे जे सगळे ना, आज आपण माझ्या आता गमतीने बऱ्याच ठिकाणी म्हणतो की नवीन नवीन शब्द फॅशनमध्ये येतात. तसे आजचे चलतीतले शब्द कुठले आहेत, डिप्रेशन, अँझायटी, हे सगळंच लो फील असं सगळं जे आहे. तर ते सगळं जर तुम्ही हे वाचत राहिला तर तुम्हाला होणार नाही. काय भोगलंय आपण, काहीच नाही भोगत. आपण मोबाईलवर चॅट करतो, आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ते खायला मागवतो एखाद्या ॲपवरनं. काय काय कमी आहे आपल्याला, आणि तरी आपल्याला लो फील होतं. ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई महाराज या सगळ्या भावंडांना जे जगावं लागलं, त्यांना गावाबाहेर काढलं होतं,
त्यांचे आई वडील त्यांच्या बरोबर नव्हते. आई वडिलांना त्यांच्या कळत्या वयामध्ये समाजाने बाहेर नुसतं काढलं नाही, त्यांना देहदंड दिला, देहत्याग करायला लावला. हे सगळं समजत असताना त्यांनी समाजासाठी काम केलं. पसायदान आपण सगळेजण म्हणतो होय. लहानपणापासून. कुठला शब्द सगळ्यात महत्वाचा आहे पसायदानामधला असं जर विचारलं तर काय सांगू आपण? मी उलटा प्रश्न विचारलाय, सॉरी. म्हणजे पण माझ्याकडे उत्तर नाही. पसायदान जिथे सुरू होतं हा. तो शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, आता. आता. आता का तर आतापर्यंत या भावंडांना आपण छळलंच आहे, फक्त त्रासच दिलाय, त्यांचं जगणं मुश्किल केलंय, त्यांना जेवू दिलं नाही. माऊली आणि निवृत्तीनं जे काही कोरांना भिक्षा आणायचे त्या भिक्षेमध्ये शेण टाकायचे, लोक उतारे टाकायचे, आपल्या मुलांवरून उतरून टाकलेले, अशा सगळ्या गोष्टी घडायच्या. त्यांच्यावरती जेवण मिळायचं नाही. आणि एवढं सगळं करून आईबाप हिरावले त्यांचे आपण. आणि एवढं सगळं करून जेव्हा ज्ञानेश्वरी दिली माऊलींनी आपल्याला, तेव्हा माऊलींनी ज्ञानेश्वरी देऊन झाल्यानंतर असं म्हटलं की आता हे सगळेजण सुखी होते, म्हणून आता महत्वाचं. तर हे जे आहे सगळं याच्याकरता म्हणून संतांचं तत्वज्ञान फार महत्वाचं वाटतं मला. पण तुमच्या या सगळ्या चित्रपटांच्या निमित्ताने ते आमच्यापर्यंत इतक्या रंजक पद्धतीने पोहोचतंय, ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट मला वाटते. एवढं मोठं आणि हृदय फक्त आईचं असतं, म्हणून ज्ञानेश्वर माऊली, माऊली आईची उपमा. कारण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा विश्वकल्याणाचीच प्रार्थना आहे. म्हणजे अद्वा आईला बोललं तरी आता तू आजपासून माझी मुलगी नाही, तो मुलगा नाही असं म्हणत नाही ना. असं नाही म्हणत. ती जी दया आहे ना, ती एका आईच्याच मनात हृदयात जागृत होते. म्हणून माऊलींना, ज्ञानेश्वर माऊलींना पुरुष असो माऊली म्हणलं. खरंय खरंय. खूप छान वाटतंय या सगळ्या विषयांवरती तुमच्याशी बोलायला, कारण तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि ते सिनेमाद्वारे तर ते पोहोचतच असतं, पण असं थेट तुमच्याशी संवाद साधणं खूप महत्वाचं वाटतं. तर मुक्ताईचं हे सांगतो मी, की त्याच्या माऊलींचा जो समाधी सोहळा शूट केला आम्ही, समाधी सोहळा आपण ह्याच्यात केला, फिल्म सिटीत केला. आणि त्याचा जो खालचा भाग आहे, म्हणजे खाली समाधीत उतरल्यानंतर माऊलींनी काय काय केलं हे संत नामदेवरायांनी लिहून ठेवलं. तर त्याप्रमाणे आम्ही खालची सगळी रचना केली होती. म्हणजे तो बसण्याचा चौथा राग, त्याच्यावरती तुळशीचं आसन, त्याच्यावरती फुलांचं आसन, मग ते सगळं जे काही संत नामदेव महाराजांनी लिहून ठेवलंय ते आपण त्याच्यामध्ये केलं. त्याच्यामध्ये माझी हौस दांडली की ते एक ठाणवई असते, म्हणजे लाकडी दिवा असतो. आपण माऊलींच्या चित्रामध्ये वर्ष जो आपण पुढे असं लाकडी ठाणवई होती, दिवा असतो. तर ते ठाणवई आम्ही ऍक्च्युअल तयार केली होती. त्याच्यामध्ये तेल राहील आणि वात राहील. आणि प्रेम ना, जेवढं छान करता येईल तेवढं करू, माऊली आहे आपली. आणि असं सगळं की हे एकदाच घडणार आहे आणि 84 वर्षानंतर घडतंय. अजून कदाचित 84 वर्ष लागतील पुढचा सिनेमा माऊलींवरचा परत यायला. तर ते खूप छान करूया वगैरे म्हणून आम्ही चेन्नईवरनं दगडी समया मागवल्या होत्या, ज्यांना त्या दीपमाळेसारख्या होत्या, जवळजवळ 1000 वातींच्या. त्या अशा 2 त्यांच्या एका बाजूला डाव्या बाजूला उजव्या बाजूला अशा त्या समया दगडी आम्ही ठेवल्या होत्या. आणि तो सीन शूट करायला तो आम्ही एनडी मध्ये शूट केला. ते संपूर्ण सेट हा बंद होता, गुहेसारखं त्याला आकार दिला होता. आणि मध्ये माऊलींचं ते आसन मांडलं होतं वगैरे. जर हे टेबल असेल तर याच्या पलीकडे माऊली बसलेत, इकडे आम्ही बसलोय. आणि स्वाभाविकपणे संपूर्ण फ्लोअर क्लोज केल्यामुळे सफोकेशन होऊ नये म्हणून AC चालू आहेत माझ्या बाजूने, फॅन चालू आहे, असं सगळं चालू आहे. तुम्ही आज सुद्धा चित्रपट रिलीज होईल तेव्हा, जेव्हा केव्हा, आणि आमचं ते समाधी सोहळ्याचं जे गाणं आहे ते रिलीज होईल तेव्हा ते पाहू शकता की इथनं प्रचंड, म्हणजे जवळजवळ 6 फॅन, 2 ॲनाकोंडा AC, हे सगळं चालू होतं माऊलींच्या दिशेने. कारण त्याला घाम येऊ नये कुठे, कारण क्लोज होतं आणि ते घाम येणं बरोबर दिसणार नाही योगी माणसाला. आणि संजीवन समाधी घेणाऱ्या योग्याला तर अजिबातच नाही, त्याला कुठलेच शरीर धर्म लागू होत नाहीत. कारण तर ते होऊ नये म्हणून आम्ही ते सगळं केलं होतं. तर खोटं वाटेल पण ते खरं आहे की जी ठाणवई होती ती फॅनच्या बाजूला होती आणि त्या दीपमाळा ज्या होत्या त्या मागे होत्या. दीपमाळा तुम्हाला फडफडताना दिसते, अत्यंत शेकी आहेत त्याच्या ज्या ज्योती आहेत त्या. आणि ठाणवईची ज्योत तेवढ्या वारात सुद्धा अशी स्थिर उभी. आणि हे आम्ही 3.5 तास अनुभवले. आणि त्या दिवशी तेजसचे डोळे वेगळे आहेत,
तुम्ही नोटीस करू शकता अख्ख्या सिनेमातले त्याचे डोळे, आणि तो जो एक शॉट तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिला असेल तो तिथला शॉट आहे. तेवढाच हो, की तो तो एक आहे. की त्या ठाणवईवरनं त्याच्यावरती कॅमेरा जातो, त्यातले ते अत्यंत शांत पलीकडे पोचलेले डोळे आहेत. शूटिंग संपलं आणि तेजस मला म्हणला की दादा माझं खूप डोकं दुखतंय, मला झेपत नाही. आणि तो गेला आणि तो झोपला. त्याच्यानंतर तो जवळजवळ 1 दिवसांनी उठला. म्हणजे सुदैवाने त्याच्यानंतर त्याचं काही शूटिंगच ठेवलं नव्हतं. हा. आणि त्याला त्या झोपेमध्ये 104 ताप होता. आणि दुसऱ्या दिवशी तो त्याचा बरा झाला. हम्म. याला कुठलंही एक्सप्लेनेशन नाही. आम्ही त्याला उठवायचा प्रयत्न केला, घाबरलो आम्ही थोडंसं खरं तर काय झालं नेमकं. हम्म. तो उठला, पण तो म्हणला मला बरं नाही वाटत, मला झोपू द्या. हम्म. आणि त्याला काय बेसिक क्रोसिन वगैरे दिली असेल. पण त्याच्यानंतर तो उठला आणि तो नॉर्मल होता. दुसऱ्या दिवशी तो सीन संपला आणि तेजस जेव्हा तिथनं गेला त्याच्यानंतर अवधूत आणि मी जवळजवळ पाऊण तास रडत होतो. का ते आजही आम्हाला उलगडले एनर्जीज इतक्या त्या एनर्जीज ना जाणवतात. आणि त्या जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छिता तेव्हा त्या आशीर्वाद द्यायला नक्की तिथे येतात असं मला. अजय सर, मला विचारायचंय तुम्हाला, मराठी सिनेमांमध्ये खूप पाहिलंय, पण तुमच्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटापासून झाली आणि तुम्ही स्कंदा नावाचं साऊथ इंडियन फिल्म सुद्धा केलेली आहे. तर हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? पहिला पिक्चर माझा म्हणजे करिअरचा, जेव्हा कॅमेरा म्हणजे काय माहिती नव्हतं, सिनेमा कसा बनवतात काही माहिती नव्हतं तेव्हा मी एक्सपेरिमेंटल थिएटर पुण्यात करायचो. आणि मला खूप लोकांनी त्यावेळेस मुंबई पुणे शिवनेरी जे चालायच्या ना त्याच्यात टीव्ही असायचा आणि तिथे ना कायम एक सिनेमा लावला जायचा. त्या चित्रपटाचं नाव होतं ढोल. प्रियदर्शन नावाचे खूप मोठे दाक्षिणात्य दिग्दर्शक, त्यांचे अनेक चित्रपट आपण पाहिले, भूलभुलैया सुद्धा त्यांचाच, भूलभुलैया 1. तर त्यावेळेस तो सिनेमा बनवत होते आणि मला काही अनुभव नाही. मी असंच पुण्यात कुठेतरी चाललो होतो, मला अचानक फोन आला आणि मला सांगितलं की काय करतोय. म्हटलं काय नाही, मी घरी चाललोय. एक काम कर ना. कोण मुलगी होती मला तिचं नावही आठवत नाही, तिने कुठनं तरी माझा नंबर मिळवला होता. ती म्हणली चिंचवडला एक ते पॉलिग्रास हॉकीचं स्टेडियम आहे, तिथे एका चित्रपटाचं शूटिंग चाललंय, सीन अडकलेला आहे, कोणाला तो परफॉर्म करता येत नाही, तर तू जाशील का जरा. मी म्हटलं काय, हिंदी चित्रपट आहे म्हणली. आणि म्हणजे ठीक आहे जातो, बाकीचं सगळं नंतर सांगते, तू आत्ता जा. कारण ती सुद्धा कदाचित फ्रँटिकली तिने फोन केला होता कारण की तिच्यावरती ती जबाबदारी टाकली होती. तर मी गेलो आणि बघितलं, खूप सारी लोक होती आणि त्यांनी मला, त्या चीफ एडी होता, त्यांनी मला डायलॉग दिले की असं असं डायलॉग आहे. आणि मी तो सीन म्हणजे 1 टेक केला, काही त्यात फारसं काही नव्हतं. आणि ते झालं दिवसभराचं शूटिंग आणि संध्याकाळी मला तो चीफ एडी म्हणतो की सर को आपके साथ और 4 दिन शूट करना. म्हणजे कुठे? मला मुंबई. वो हमारा क्लायमॅक्स फाईट का सेट लगने वाला फिल्म सेट. मला नाही माहिती, माझं नाही मुंबईत घर वीर काही. तर म्हणजे नाही, उसका टेन्शन आप मत लो, आपका रूम रेडी आहे. त्यांनी मला व्यवस्थित गोरेगावला एका हॉटेलमध्ये ठेवून फिल्म सिटीच्या पहिल्या नंबरच्या लोकेशनवरती त्यांचा सेट होता. आणि त्यांनी 4 दिवस पुढे मला कंटिन्यू केलं आणि जेवढे त्यांनी डायलॉग दिले ते सगळे 1 टेक मी करत गेलो. तेव्हा खरंच मला माहिती नव्हतं की असं. आणि त्यानंतर मग ती चर्चा त्यांच्याकडे चालू होती की आपण जयपूरला जाणार आहे, असा असा पॅलेस आहे वगैरे. मग तेव्हा नंतर जेव्हा चित्रपटाला भूलभुलैया 1 तेव्हा मला कळलं अच्छा या चित्रपटाबद्दल बोलत होतो. तर असा तो ऍक्सिडेंटली आलेला चित्रपट होता माझ्याकडे आणि कदाचित त्यांना तो ऍक्टरचा कॉन्फिडन्स आवडला असेल स्क्रीनवरचा, म्हणून त्यांनी मला त्या सीन्सला जिथे ते दिसलोय मी सिनेमात, तर त्यांनी मला तो चान्स दिला आणि डायलॉग दिले आणि मी एकेका टेकला ते डायलॉग्स त्यांना डिलिव्हर केले. तो अनुभव वेगळाच होता कारण की होतं प्रोडक्शन साऊथ इंडियन आणि त्यांनी मला न्यू कमर कुठला ऍक्टर आहे माहिती नाही म्हणून त्यांनी मला घेतलं. त्यांनी खरं माझ्या करिअरची सुरुवात झाली. म्हणजे मी कधी कोणाला सांगितलं नाही की मी ढोल नावाचा पिक्चर केलाय, पण नेमका त्या शिवनेरीत तो ढोल सारखा लावला जायचा आणि मला लोक असं रॅन्डमली तू त्या ढोल मध्ये आम्ही तुला बघितलं, कारण कोणीतरी पुण्याला जाताना किंवा मुंबईला जाताना हे पिक्चर बघितलेले असायचे. त्यामुळे मला आता जेव्हा म्हणाला की अरे आम्ही तुम्हाला बघितलंय, मी म्हटलं तो माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट. जेव्हा चित्रपट म्हणजे काय, कॅमेरा लेन्स वगैरे तर फार लांबच्या गोष्टी, हे सगळं काही माहिती नव्हतं तेव्हा आलेला. फक्त अभिनय जिथे आपण शिकलेलो असतो तो चांगल्या ठिकाणी जर शिकलेलो असो आणि कॉन्फिडन्स असेल तर मग ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसल्या तरी चालतील. आपल्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे हे जेव्हा आपण डिलिव्हर करतो ना तेव्हा माणसाला ते काम पटतं. इतक्या साध्या तत्वावरती मी तो सिनेमा केला होता.
पण इंटरेस्टिंग होता तो किस्सा चाक्का, की मला आउट ऑफ द ब्लू कोणीतरी फोन करतं की हिंदी चित्रपटी जाऊन कर म्हणून. काही त्या कॅरेक्टरला काही फारसं असं ट्रॅक होता असं नाही, पण त्यांना तो कॉन्फिडन्स आवडला आणि जिथे जिथे मी बघितला नंतर चित्रपट तेव्हा मला माझंच आश्चर्य वाटलं की अरे वा, त्यांनी मला अगदी सोलो फ्रेम देऊन मला डायलॉग बिलॉग क्लोज बीज मध्ये घेतलं. व्यवस्थित. चांगली गोष्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. असाही प्रवास असतो, आम्हाला काहीच माहित नसतं. आम्ही फक्त नटांना सिनेमामध्ये नाट्यगृहात पाहत असतो, पण या सगळ्या गमती जमती ऐकायलाही तेवढीच मजा आहे. अर्थात छोट्या छोट्या गोष्टींनीच करिअर होतं ना, एकदम असं मोठं काहीतरी मिळणं याच्या हो. आधी खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या असतात, खरंय. त्या सांगणं जास्त मजा असते त्यात. होय होय होय. दिग्पाल सर, तुम्हाला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे मला, आणि ह्या विषयावरती बोलणं ही तितकंच महत्वाचं आहे, आणि त्यावर जर तुमचे विचार आम्हा सगळ्यांना कळले तर खूप छान वाटेल. आता सध्या प्रसार माध्यमांवर आपण पाहतो की शिवजयंतीला किंवा अशा अनेक उत्सवांमध्ये आपण शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची स्टाईल कॉपी करतो. त्यांचा पेहराव, त्यांचा ऑरा, त्यांच्या मिशा म्हणा किंवा काय, पण आपण त्यांचे विचार आत्मसात करायला थोडे मागे पडलो आहोत की काय, असं वाटायला लागतं. त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्मांचे माणसं होती, मावळे होते. आपल्याकडे सहज बोलताना सुद्धा कास्टिझम आपण अनुभवतो. तर ह्या परिस्थितीवर तुमचं काय मत आहे? याचं मत मी फर्जंद चित्रपटातच मांडलंय पहिल्या, की ज्याच्यामध्ये कोंडाजी फर्जंदांचा एक मोनोलॉग आहे मोठा, ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आपण इथं हत्यारापासून जातीपातीपर्यंत सगळ्यांची लढत बसलोय आणि सगळ्यांवरनं भांडत बसलोय आणि आपण कमी पडतोय, आणि हेच शिवाजी महाराजांनी सोडायला सांगितलं आणि एकत्र यायला सांगितलं भगव्या झेंड्याखाली. पानिपत चा जर विचार केला आपण तर पानिपतमध्ये एक आख्यायिका म्हणा किंवा एक गोष्ट सांगितली जाते की मराठ्यांचा खूप दबदबा होता तेव्हा संपूर्ण भारतभरामध्ये, आणि तो दबदबा असल्यामुळे भारतभरात काय बाहेरही परकीय आक्रमक घाबरत होते आपल्याला, आणि असं असताना पानिपतचं अब्दालीचं सैन्य आणि भाऊसाहेबांचं मराठा सैन्य हे समोरासमोर आले, आणि अब्दालीचा जो वजीर आहे तो घाबरला की तो म्हणला की आपण कसे जिंकणार आहोत त्यांच्या बरोबर, मला संध्याकाळी मी तुझं उत्तर देतो, तुला उत्तर देतो. आणि असं झाल्यानंतर संध्याकाळ झाली, ते त्या काळच्या याच्यानुसार साधारण 3 सांजेला चुली पेटायला एवढ्या मोठ्या सैन्याचं जेवण बनवायचं म्हणून, तर ते एका मचाणावर चढले वजीर आणि अब्दाली, आणि तिथून त्यांनी अब्दालीने विचारलं की आपल्या छावणीतून धूर कुठून येतो. त्यांनी पाहिलं म्हणजे एका ठिकाणून धुराचा लोट उठत होता, तिथे जेवण बनत असेल. तो म्हटला समोर मराठ्यांच्या छावणीकडे बघ, किती ठिकाणून धूर येतो. तिथं प्रत्येकाच्या छावणीत वेगळा धूर त्याला दिसला. जर खूप महत्वाचं वाक्य आहे, आपल्या परकीय शत्रूचं जरी वाक्य असलं तरी आपण आजच्या काळात सुद्धा ते महत्वाचं म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. अब्दाली त्याच्या पुढे त्याच्या वजिराला असं म्हणाला की जी माणसं जेवायला एकत्र येऊ शकत नाही ती लढायला कशी एकत्र येते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण यशाचं श्रेय इथंच आहे की त्यांनी प्रत्येक माणसाला एकत्र आणलं. स्वतः त्यांनी राजे असून आपण ज्या गोष्टी लहानपणापासून ऐकल्या की छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या घरात जाऊन जेवण केलं का, तर ती माणसं जोडली जातात त्यांनी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना कॉपी करणं नाही महत्वाचं, त्यांना कॅरी करणं महत्वाचं डोक्यात, की त्यांनी काय काय सांगितलं करायला आपल्याला. आपल्या त्यांचं जर आज्ञापत्र वाचलं आपण, आम्हाला त्यांनी त्यांची आज्ञापत्र लिहून ठेवलेली, तर त्याच्यामध्ये त्यांनी भाजीच्या देठापासून शेतकऱ्याच्या त्याच्या शेतसाऱ्यापर्यंत विचार केलेला दिसतो आपल्याला, जो आज दुर्दैवाने आपल्या कुठल्याच पॉलिसीजमध्ये दिसत नाही. त्यांनी कुठल्याही, तुम्ही लक्षात घ्या, शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 3 वेळा दुष्काळ पडला, पण आपल्याला कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद नाही सापडत. त्या काळात त्यांनी ऐमजीनसी नावाचा एक योजना म्हणू किंवा एक प्रकार राबवला. त्याच्यामध्ये काय, तर त्याच्यामध्ये ते शेतीला उपयोगी गोष्टी शेतकऱ्यांना देत असत. मग तुझ्याकडे काय नाहीये, नांगर नाहीये, नांगर सरकारमधनं घेऊन जा, आणि तुझं शेत नांगरून झालं की परत आण, किंवा तुझ्याकडे बियाणं नाहीये, बियाणं देतो, तेवढं बियाणं नंतर सरकारला परत करायचं. त्यांनी कर्जमाफी नाही केली, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं. इथपासनं शेत कसं राखावं, अरण्य कसं राखावं, जंगल कसं राखावं, नौदल, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात.
तर नौदल तेव्हा जेव्हा बोटी तयार करायच्या असायच्या त्या लाकडाने तयार होतात. तर ते लाकूड कुठलं असावं, सुकलेला वृक्ष असावा. तो वृक्ष जर कुठल्या प्रकारची ती झाडं आहेत म्हणजे देवदार अमुक तमुक तमुक, तर ह्या प्रकारचीच ती झाडं असावीत हे महाराजांनी सांगितलं. आणि मग ते झाड जर एखाद्या शेतकऱ्याच्या, सुकलेलं झाड आहे, तुम्हाला पाहिजे तसं झाड आहे, ते एखाद्या शेतकऱ्याच्या कंपाऊंड मध्ये उभं आहे, तर तुम्ही ते विकत घ्यायला पाहिजे असं सक्त आदेश होते. इथपासनं माणसांचा त्यांनी विचार केलेला होता. आज आपण साधा सिव्हिक सेन्स नाही ठेवत की मी जर चुकीच्या लेन मध्ये घुसलो तर शेजारचा प्रॉब्लेम होणार आहे, मी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केलं गाडी तर शेजारचा प्रॉब्लेम होणार आहे. मग शिवाजी महाराजांकडनं आपण शिकलो काय, हा प्रश्न आम्हाला वारंवार पडतो. आम्ही बोलतो पण एकमेकांशी की साधा सिव्हिक सेन्स आपण का नाही ठेवू शकत की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल. जर शिस्त नाही ठेवली, जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याच्या यशाचं गमक आहे, शिस्त आणि नियोजन, हेच आपण नाही ठेवत, मग मला असं वाटतं की मग आपण कधी कधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायचा अधिकार आहे का नाही. इथपासून विचार केला पाहिजे. आणि हा प्रश्न जर प्रत्येकाने स्वतःला विचारला तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज सापडायला मदत होईल आणि मग आपलं जगणं सुसह्य होईल, चांगलं होईल, स्वराज्याचं सुराज्य होईल. आणि मग शिवाजी महाराजांना आम्हाला वाटेल की हा बाबा, ज्यांच्यासाठी एवढा उपद्रव केला, सगळा स्वराज्य निर्माण केलं, माझ्या अनेक साथीदारांनी सवंगड्यांनी जीव दिले, ती ही माणसं आहेत ज्यांच्यासाठी आम्हाला समाधान वाटतं की आम्ही बलिदान केलं. तुमच्याकडून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ऐकताना मलाच खूप भरून येते आणि आपल्या ह्या विचारांची दावत अशीच चालू राहणार आहे. पण तुम्ही पाहू शकता आपण एकतर चौरंगमध्ये आलोय आणि इथे वेज म्हणजे मराठमोळं छान शाकाहारी जेवण आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. इथे भाजणी वडे आहेत, दही वडा आहे, छान कोथिंबीर वडी आहे. तर मला वाटतं तर तुम्ही या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा आणि छान चवीने त्या तुम्ही एन्जॉय करत खाव्यात. आणि आपण वळणार आहोत आता आपल्या पुढच्या सेगमेंटकडे. तर प्लीज हॅव इट. मी खरंच सांगते, तुम्ही नक्की टेस्ट करा. आहा, मला इथली एकतर कोथिंबीर वडी फार फारच आवडते. आवडते, सगळ्यात आवडती गोष्ट आहे माझी. होय होय. आणि इथे आल्यावर ना असं घरीच जेवतोय की काय असं वाटतं. मला इथली वाईबही खूप आवडते. छान सगळ्या खणाचे सिटिंग्स त्यांनी केलेत, फार सुंदर आहे. बघ परत बेसिक कडेच जाणं की होय. वजनी कवळ आणि घेतात. इथे सगळं- पूर्वी जेवताना पहिला घास संध्याकाळी मदनी कवळ घेतलं जातं. होय. हो का? पूर्ण होय. सगळे जे असतात ना बसलेले जेवायला आलेले लोक, वा. त्यांना थांबवून मदनी कवळ घेतलं जातं. त्यांचे सगळे एम्प्लॉईज एकत्र येतात आणि घेतात. वा, हे परत मागेच जाणं आहे ना. होय होय होय. तुम्ही म्हणालात ते चक्र. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाडव्याला त्यांच्याकडे जी पूजा वगैरे होते ना, तर नैवेद्य दाखवल्याशिवाय थोडा वेळ लागेल असं म्हटल्यावर त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला वाढू शकतो असं म्हटल्यावरती इतकी लोक तासभर बसले होते होय. त्या हॉटेलमध्ये. ही खासियत आहे हॉटेलची. वा. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय की तुम्ही चौरंगाला आला आहात आणि घरीच आलात की काय असं वाटतंय. मला वाटतं आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे झुकेगा नहीं साला. ही मला वाटलंच अशी रिॲक्शन येईल. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते आमचा हा इंटरेस्टिंग सेगमेंट. आता इतका मोठा प्रवास, इतके सिनेमे, त्या व्यतिरिक्त ही ती जी काही चळवळ आहे ती तुम्ही राबवत असता. ह्या प्रवासात असे बरेच अडथळे आले असतील जेव्हा तुम्हाला वाटलं असेल की बापरे हे काय झालंय, किंवा आता काय, आता पुढे काय, आता मी यातनं कसं टॅकल करू. तर त्या मोमेंटवर किंवा त्या परिस्थितीवर मात करून तुम्ही उभे राहिलात, अशी तुमची झुकेगा नहीं साला मोमेंट. मी आधी अजय सरांना विचारेन, असा तुमचा एखादा अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. त्याला शब्द फार सुंदर वापरला जातो ना आपल्याकडे, स्ट्रगल. पण मला तो शब्द आवडत नाही. साधं कारण असं आहे की जी गोष्ट आपल्याला मनापासून करायची असते ना, त्यासाठी घेतले गेलेले कष्ट असतात ना, त्याची किंमत नसते. त्याची किंमत करायची नसते. की केवढे कष्ट घेतले, अरे तुला करायचं होतं ना म्हणून तू घेतलेस ना कष्ट. नाही मला ऍक्टर कधीच व्हायचं नव्हतं, पण आता हे म्हणाले म्हणून असं नसतं ना. मला ऍक्टर व्हायचं आहे ना, मला द्या ना चांगलं काम, मी करतो ना, मी मनापासून करेन ना. मग ह्याच्यासाठी घेतले जाणारे जे एफर्ट्स आहेत, याला स्ट्रगल असं निगेटिव्ह शब्द नाही वापरू नये. खूप पूर्वीची गोष्ट आहे.
2007, 8, 9 तेव्हा मी एक मालिका करायचो आणि रोजचा माझा कॉल टाइम तेव्हा 6:30चा असायचा. आणि तेव्हा मी राहायचो नवी मुंबई, खारघरमध्ये, सेक्टर 12. आणि माझं शूटिंग असायचं मालाड भाटीगाव. तर एकूण मी 6:30चा कॉल टाइम असं लक्षात घेतल्यानंतर मी वेळ कॅल्क्युलेट केली की आपण खारघर सेक्टर 12 मधनं येऊन खारघर स्टेशन, मग तिथनं कुठली गाडी घेऊन आपण कुठे जाणार, मग ती बदलायची, मग तिथनं दादरवरनं मालाड ईस्टला उतरून परत शक्यच नाही 6:30ला पोहोचणं. काही नाही, आमची काय म्हणतात त्याला, शान की सवारी बुलेट नावाची माझी जी अनेक वर्ष मी चालवतो मोटरसायकल, ती मी वापरायला लागलो. आणि मी रोज 3 वर्ष जितके दिवस मग ती मालिका ऑन एअर होती आणि माझं काम चालू होतं, मी रोज 130 किलोमीटर बाईक चालवायचं. माझं शेड्यूल असं असायचं, रात्री 1 ते 4 झोपायचं, 4 वाजता उठायचं, आवरून 5 वाजता निघायचं. बरोबर 1.5 तास लागायचा खारघर सेक्टर 12 ते मालाड भाटीगाव मड आयलंड पोहोचायला. 6:30ला पोहोचायचो. 6:30 पासून काम सुरू व्हायचं ते रात्री 11:30ला पॅकअप व्हायचं. 11:30ला मड आयलंड मधनं निघायचो आणि घरी यायला 1 वाजायचा, 1.5 तास. 1 वाजता साधारणपणे धपकन बॉडी पडल्यासारखा मी बेडवर, आणि परत 4 वाजता उठायचो, परत 5 वाजता निघायचो. असं मी ते 3 वर्ष केलं. तेव्हा मी ठरवलं होतं की आता हे मिळालंय ना आपल्या हातात, हे मनापासून करायचं, इधर नाही झुकेगा साला भाई. मग मी पाऊस पाण्यात कुठेही, बघ ना अंतर छोटं नाहीये, 65 किलोमीटर आहे वन वे, म्हणून मी 130 म्हणतो. बरोबर, 65 किलोमीटर यायला आणि 65 किलोमीटर जायला. 130 किलोमीटर मध्ये पाऊस, मुंबईतला पाऊस, त्यात मी बाईकवर. काही नाही, कधीही एकदाही गाडी बंद पडली नाही. तेच शेवटी सुद्धा तुमच्या मनात असतं की नाही, मी हे आय विल गो थ्रू दिस, आय मेक शुअर की आय पुल दिस ऑफ. त्यामुळे मी ते करत राहिलो. आणि अशी मुवमेंट येते ना की हे का एवढे कष्ट करतोय आपण, पण ते मला करायचंय, आय वॉन्ट टू डू इट. मग ते कष्ट नाही वाटत. एकदा असं झालेलं आहे त्याच काळाच्या शूटिंग मध्ये की मी तो पाम बीच रोड आहे ना, शूटिंग करून 11:30 वाजता मी निघालो आणि आय वॉज टायर्ड, कारण सीन आफ्टर सीन, तुला तर माहिती आहे डेली सोप्सचं जे काय आपल्याकडचं गणित आहे, यू हॅव टू, तेवढं फुटेज नाही मिळालं तर तुम्ही नाही करू शकत. त्यावेळेस मी एकदाच बुलेटवर हेल्मेट घातलं होतं आणि मी झोपलो होतो पाम बीच रोड. मागनं गाडीने हॉर्न मारला तेव्हा मी जागा, हे एकदाच झालं. काय खूप थकलो होतो, 11:30 वाजता निघालो होतो आणि जस्ट आता पाम बीच रोड म्हणजे खारघर बेलापूरला पोहोचलोच होतो ऑलमोस्ट. तिथे मला झोप लागली होती एकदा त्या रोडवर, मोठा रोड आहे तो त्यामुळे. पण असं आहे, मला त्याचं कधी आज तागायत मला त्याचा रिग्रेट नाही की मी हे का केलं. मला करायचं होतं आणि मी ते करणार होतो, त्यामुळे मी ते केलं. दिग्पाल सर, तुमचा अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल. तसे खूपच आहेत, म्हणजे कारण हे सिनेमे बनवणं तसा अर्थाने खूप सोपं नाहीये. कारण मी जसं म्हटलं, ते आत्मे जसं मदत करतात तसं परीक्षाही घेत असतात तुमची, की खरंय का का नुसतं बोलतोय. तर एक पावनखिंड सगळ्यात लाडका सिनेमा आपला सगळ्यांचाच. तर तो जेव्हा शेवटाकडे आला, तो सगळ्यात विक्रमी वेळेत शूट झालेला सिनेमा आहे. 28 दिवसात संपवला आहे. बापरे. सगळी गाणी, सगळे ऍक्शन सिक्वेन्सेस सगळ्यात सकट. तर ते का झालं ते पण सांगतो, की जेव्हा ते शेड्यूल संपत आलं तेव्हा पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाली आणि आम्ही तेव्हा मल्हारगडावर शूट करत होतो, तर सासवडला. आणि शूट करत असताना तोपर्यंत आमचं असं आलं होतं की आपल्यापर्यंत पोहोचू दे मग बघू. पण तोपर्यंत काय झालं की निर्मात्यांना आणि मला फाईस आणि आपल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, इम्पा, या सगळ्यांच्या नोटिसेस यायला लागल्या की सगळे युनिट वेळेत आणि सुरक्षित घरी पोहोचवणे ही तुमची जबाबदारी. आणि त्यांनी डेडलाईन दिली होती, मला अजूनही आठवतं. 15 तारखेला ही नोटीस आली आणि 17 तारखेला 19 मार्चला आपलं लॉकडाऊन सुरू झालं होतं पहिलं. 19 मार्च आपला शेवटचा दिवस आपला होता. नाही, त्या दिवशीची नोटीस होती, आपला परत पोहोचवायचं होतं सगळ्यांना. कारण 21 मार्च पासून बहुतेक, माझ्या 21 मार्च पासून पहिला लॉकडाऊन सुरू झालं. तर 15 तारखेला पहिली नोटीस आली, ती आम्ही बघूया असं. 16 तारखेला एक स्ट्रिक्ट फोन आला की हे सगळं घडतंय. आणि तोपर्यंत युनिटमध्ये बऱ्यापैकी घबराट पसरायला सुरुवात झाली की असं घडतच आहे खरंच. पण तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की हे काहीतरी प्रँकच आहे किंवा काहीतरी अफवाच आहे, असं काहीतरी. कारण हे कधी आपण विचारच केला नव्हता.
आणि मग ते जेव्हा 16 तारखेला जेव्हा कन्फर्म झालं सकाळी की नाही युनिट सगळं पाठवायला लागणार आहे, तर माझ्या डोळ्यासमोर असं होतं की 2 फाईट सिक्वेन्सेस राहिलेत मोठे. अख्खा जो ओपनिंग सिक्वेन्स आहे बाजींच्या इंट्रोडक्शनचा, पन्हाळगडाच्या फाईटचा, ज्याच्यात अजयदादा भाला फेकून एका त्या तोफेवरच्या माणसाला उडवतो, ती तोफ खाली पडते, मग तो माणूस खाली पडतो वगैरे वगैरे. महाराजांची ओळख आहे, राजाला गाणं आहे. म्हणलं एवढे 4 गोष्टी, 5-6 गोष्टी मोठ्या आणि काही सीन्स असं राहिलंय. कमीत कमी बरं ते ऐतिहासिक आहे, त्यामुळे सकाळचं रात्री केलं, रात्रीचं सकाळी केलं असं काही चालणार नाहीये. मी कपाळाला म्हणजे हात लावून खाली बसलो आणि अजयदादा आणि बाकीचे सगळे माझे मित्र बरोबर होते, सगळे सहकलाकार. आणि मला माझी ताकद जी आहे ती हे सगळे सहकलाकार. म्हणजे मी अनेक वेड्या कल्पना मांडतो. म्हणजे राजगडावर जाऊन शूटिंगच करूया, कारण 700 मीटर उंच तो किल्ला आहे, वरती जायला रोपवे नाही, वरती कुठली सोय नाही, फक्त एक देऊळ आहे पद्मावतीचं, आणि तिथे राहायचंय आणि 2 दिवस मस्त आपण तिथे झोपून शूट करूया, सगळे युनिट घेऊन वर जाऊया, लाईट वगैरे, असल्या वेड्या कल्पना माझ्या डोक्यात येतात. बरं मी जातो, मग पहिल्यांदा मृणाल ताईंकडे जातो, म्हणतो की असं असं माझ्या डोक्यात वेडेपणा करायचं, काय वाटतं तुम्हाला, हे करूया की. मग मी अजय दादाकडे जातो की अरे ते राजगडावरती काहीतरी विचार करतोय मी, हा मग जाऊया ना, मस्त आहे ते, असं त्याची एक एनर्जी त्याच्यामध्ये, असं सगळं ते आहे. मग मी कपाळाला हात लावून बसलो होतो. आणि मग हे सगळे, आणि आमची एक पद्धत आहे की फॅमिली असल्यामुळे, आणि आम्ही म्हणायला फॅमिली नाही म्हणत, ती खरंच झाली आहे, तर रात्री आम्ही जेवायला एकत्र असतो सगळे. म्हणजे कोणाचं कसंही शूट असू दे, तर ते जेवण, म्हणजे समजा हे हॉटेलवर गेले असतील तरी हे जेवायला परत सेटवर येतात. तर ते बसलेलो असताना तिथे शेजारीच ते हॉटेल होतं आमचं, तिथे ती दिवे घाटात विठ्ठलाची मूर्ती आहे ना मोठी, जी आपण प्रत्येक वारीला पाहतो, तर तिथे मागे ते हॉटेल आहे. ओके. तिथे आम्ही बसलो होतो आणि बसल्यानंतर मी खूप प्रेशरमध्ये होतो. अजय दादाला म्हटलं काय झालं, म्हटलं अरे अशाची नोटीस आली, आपल्याला थांबवायला लागेल. तो म्हणला मग डे नाईट करू शकतो आपण, बघ तू तुझ्या याने विचार कर. यांनी ते गाडी लावली मला तिथे. मग मी सगळं जेवण बरोबर उरकून माझ्या 2 वैभव गलांडे पाटील म्हणून माझा असोसिएट आहे, ते वैभवला म्हणलं वैभव चलो वरती, आपल्याला जरा रिशेड्युलिंग करायचं. सगळे ऐतिहासिक संदर्भ काढून बसलो, शेड्यूल बरोबर घेऊन बसलो. खोटं वाटेल, आम्ही सलग 72 तास शूटिंग केलं, सलग 72 तास, आणि संपवलं शूटिंग. आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा सिनेमाचं शूटिंग संपलेलं होतं. आणि हेच ती मुवमेंट होती की म्हणजे अगदी तेव्हा खरंच ते असं होतं की आम्ही म्हणजे 2 युनिट करून, मग माझा धाकटा भाऊ फाईट डिरेक्ट करतो निखिल लांजेकर, तो मुळात साऊंड इंजिनियर आहे, पण मी आणि तो सगळी मराठा शस्त्र चालवतो, त्यामुळे बऱ्याचशी कोरिओग्राफी तोच करतो. तर तो आणि बब्बू खन्ना आमचे फाईट मास्टर हे एक युनिट घेऊन खेळत होते. युगत मांडली, जे सगळ्यात आवडतं गाणं आहे आपलं, युगत मांडली 9 तासात शूट केला आम्ही सगळं मिळून. ते पाऊस, आर्टिफिशियल रेन हे सगळं धरून सुद्धा 9 तासात शूट केलं. इतकं धमाल त्या दिवशी चालू होते ना, म्हणजे मल्हारगडावर ऍक्च्युली युद्ध केल्याचा फील होता त्या दिवशी आम्हाला, की सासवडचा तो किल्ला आहे की लोक धावताय, ते एक जण तेव्हा, आणि असं नव्हतं की आता हा स्पॉट बॉय आहे ते यांनी पाणी द्यायचं, हा लाईट बॉय आहे ते यांनी लाईट उचलायची, काय नाही. मी बघितलंय बाजी प्रभूंच्या वेशात हा खांद्यावरती लाईटचा बार टाकून धावतोय, हे मी बघितलेलं आहे. हे अशा प्रकारे ते 72 तासांचं शूटिंग होतं. ती आमची सगळ्यांची ती झुकेगा नाही साला अशी मुवमेंट होते. आम्ही, आणि पावनखिंड की जो सगळ्यात आतापर्यंतचा शिवराज अष्टकाचा सुद्धा मानाचा तुर आहे. खरंय. बापरे, तुम्हाला लाभलेले सगळे सहकलाकार, सगळे ऍक्टर, सगळेच तुम्ही ज्या धैर्याने सगळं तुम्ही ते शिवधनुष्य हाती घेतलं होतं ते तुम्ही छान पेलवलंय. आणि हे सगळे अनुभव आम्हाला माहित नसतात, त्यामुळे तुम्ही केलेला सिनेमा आम्ही कायम पाहत असतो, पण या सगळ्या मागच्या ज्या घडामोडी आहेत त्या आम्हाला कधीच माहित नसतात. त्यामुळे अशा पद्धतीने ते आम्हाला ऐकायला मिळतायत की म्हणजे हे आमचं भाग्य आहे. आज ऍक्च्युली विषय निघाला म्हणून आम्ही हे सांगतो, कारण आम्ही काही बोलत नाही, आम्हाला सवय काय म्हणू त्या गोष्टीसाठी ही द्यावी लागणारी गोष्ट आहे असं आम्ही मानतो. म्हणजे राजगडाचा मगाशी जो विषय सांगितला, तर आम्ही पोहोचलो 4:30 वाजता राजगडाच्या पायथ्याशी, तर तुम्हाला चढावं लागतं ना 700 मीटर. तर ते चढत असताना तिथल्या काही स्थानिकांना आम्ही काम दिलं होतं की साहित्य सगळं वरती न्यायचं, तर ते त्या वेळेला पोहोचतेच नाही 4:30 वाजता. आणि जर आम्ही त्या वेळेला चढायला सुरुवात नसती केली तर सगळं शूटिंग लेट सुरू झालं असतं आणि सगळा प्लॅन फसला असता. आणि असा सगळं विचारत असताना मला प्रोडक्शन येऊन सांगितलं की ते गावकरी जे होते ते आले नाही, दुसऱ्या एका संस्थेने आपल्याला मदत देऊ केली, पण त्यांना पोहोचायला 1.5 तास लागले.
आणि मी वळून पाहिलं तर मृणालताईंनी अशा 2 कॉस्ट्युमच्या बॅगा खांद्यावर टाकल्या होत्या आणि त्या चालायला सुरुवात केली होती. बरं, त्या तर गोनी दांडेकरांचा नात आहे, होय तर होय. त्यामुळे त्यांना गड किल्ले खूप नेहमीची सवयाची गोष्ट आहे. बरोबर. त्यांनी खांद्यावर टाकलं ते चालल्या होत्या. आता मृणालताई जर आपलं एक मोठं साहित्याचा भाग घेऊन वर चढतायत, कोण थांबेल त्याच्यानंतर आणि कोणाला बोलायला काय राहील? हम्म. त्याच्यानंतर आमची रांग एक्सक्यूज कोण नाही. कोणी excuse नाही नाही देऊ देऊ शकत. मग लाईटचे खांब कोणी घेते, कोणी सगळं तसं वरती घेत. असे सगळं सगळे अंतर कापून टाकणारी ही मोमेंट आहे हो. सर. दैव काय म्हणू त्याला, असं देव दुर्लभ म्हणतो ना, हं. असे देव दुर्लभ कलाकार आहेत खरंय, माझ्याकडे. खरंय. देवांनाही दुर्लभ आहेत हे कलाकार. किती छान, ही खूप मोठी गोष्ट आहे. मजा आली आहे मला या सेगमेंटला. तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता तुम्ही. मला वाटतं हा सेगमेंट तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल. आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. सर फार इंटरेस्टिंग आहे बरं का हा सेगमेंट. तर तुम्ही आता पाहू शकता की तुमच्या समोर 2-3 वेगवेगळे पदार्थ आहेत. तसं आपल्या आयुष्यात येणारी माणसं विविध स्वभावांची असतात. तर जसे वेगवेगळे पदार्थ, त्यांच्या वेगवेगळ्या चवी, तशी वेगवेगळी माणसं, त्यांचे वेगवेगळे स्वभाव. तर तुम्हाला मी तुमच्या आयुष्यातली जवळच्या माणसांची काही नावं सांगेन. ते कोणत्या पदार्थांशी जुळतात किंवा कोणत्या चवींशी जुळतात हे मात्र तुम्हाला सांगायचं आहे. सुरुवात करूया. दिग्पाल सर, तुमच्याकडून सुरुवात करते. अजय पुरकर. खमंग बटाटे वडा आ! अवॉइडच नाही करू शकत कधी तुम्ही समोर आल्यानंतर. चौरंगाचा एक कमाल आहे बरं का बटाटे वडा. क्या बात आहे, क्या बात आहे. मृणाल कुलकर्णी. ते दुधावरची साय आहेत त्या. वा वा. असं एकदम पवित्र जी गोष्ट म्हणतो आपण आयुष्यात, हम्म. त्याच्यापासून अनेक गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणजे अगदी देवापूजेत आपण जे निरंजन लावतो त्याच्यात जे तूप घालतो ते पण त्या साईतनच मिळतं. अंकित मोहन. अंकित मोहन दिल्लीचा मालपुवा आहे तो. ओ. गोड आहे तो, अत्यंत स्वभावाने गोड. क्या बात आहे. मुकेश ऋषी. मुकेश ऋषी. मुकेश ऋषी काय सांगू त्यांच्याबद्दल. खरं तर म्हणजे मला गोड खूप आवडतं म्हणून मी सगळे गोड ते आलं लक्षात आहे एव्हा नावच्या. पण मुकेश ऋषी असा खूप झणझणीत मिसळीचा रस्सा आहे. आय हाय. म्हणजे चवदार, अत्यंत हं. स्ट्रिक्ट आणि कामाला एकदम फोकस. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकलो आम्ही शेर शिवराजच्या काळामध्ये. हम्म. म्हणजे सेलिब्रिटी म्हणून असं होतं डोक्यामध्ये की हिंदीतले एवढे मोठे सेलिब्रिटी किंवा रादर संपूर्ण भारतातले, कारण Pan India artist. Pan साऊथ मध्ये पण म्हणजे गमतीने काम. त्यांना मी एकदा विचारलं होतं. मी अल्लू अर्जुनचा खूप जास्त फॅन आहे, हं. म्हणजे पुष्पाच्या आधीपासून खूप. हम्म. म्हणजे आर्या आला होता आर्या. तेव्हापासून. सॉरी, हे सेम झाली. तर मी त्यांना असं विचारलं होतं की तुम्हाला कसं वाटलं हो अल्लू अर्जुन बरोबर काम करताना, की मला प्लीज सांगा ना एक्सपिरियन्सेस, कसा आहे माणूस तो. कारण म्हटलं मला आयुष्यात एकदा तरी त्याच्याबरोबर काम करायचं. म्हणजे अरे वो क्या, उसके घर में सारे हीरो के साथ काम कर चुका हूं. ते इतका मोठा आर्टिस्ट आहे, पण 20 मिनिटं आधी ते रेडी होऊन बसतात तुमच्या सेटवर. ते तुमच्या बरोबर प्रत्येक सीनची रिहर्सल करतात. मग ते समोर कुठला आर्टिस्ट आहे, अगदी ज्युनियर आर्टिस्ट आहे हे पण बघत नाही. तर म्हणून म्हटलं की तो अस्सल चवदार असा मिसळीचा रस्सा आहे. यानंतरचं नाव तुमच्या अतिशय जवळचं आहे. रुमा. तो मलाईचा पेढा आहे माझा. आई गो. अगदी एका सेकंदात हो, हो, उत्तर आलं अगदी. तुमच्या ते- त्या तोंडातून. म्हणजे तिच्याकडे बघितल्यावर मला असंच वाटतं की प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या दिवशी, महत्वाच्या सणाला, महत्वाच्या मोमेंटला आपण मलाईचा पेढा आणतो. तशी आहे. बस, that's it. क्या बात आहे. अजय सर, तुम्ही रेडी आहात? Yes. नक्की. मग एक सिप होऊन जाऊ देत. गोडाचंच. गोडाचा. तर पहिलं नाव मुक्ता बर्वे. बासुंदी आहे. हा म्हणजे सगळं आपण दूध आटवायला लागतं ना. हम्म. लोकांना खूप आवडते ती हम्म. अभिनेत्री. हम्म. सो अभिनयाचं दूध जे सगळं आटून येतं हं. ते तिच्या स्क्रीनवरती जे दिसतं ती बासुंदी. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी इथलं उत्तर आहे हे तुमचं. या पुढचं नाव अमृता नातू. अमृता नातू. अरे बापरे, हा मला माणूस म्हणून जास्त तिला हे करायला हवं. खवट आजी असते ना, ओ. कसली आहे ती. सगळी आणि खरी खरी उत्तर बाहेर हा, येतात. पण नाही, आपल्याला पदार्थांची हे करतो म्हणून मी म्हणलं माणूस म्हणून मी लगेच सांगू शकतो खवट आजी म्हणून आहे.
पण चांगली आहे ती. मग आता ते खवट आहे म्हणून तिला आपण नारळाची बर्फी बनवू. ओ लागली तर चांगली लागेल. अनफिल्टर्ड ना, म्हणजे काही हेच नाही, वॉल नको. हा, पुढचं नाव दिग्पाल लांजेकर. मला लांजेकर वरण भात येतो. यू कांट डू विदाउट इट. म्हणजे रोजच्या कुठनंही कधीही आलीस तरी जो वरण भात समाधान देतो हो, ती बिर्याणी नाही देत. देऊ शकतो. ती साबुदाण्याची बरोबर, खिचडी नाही देत. साबुदाण्याची खिचडी एका विशिष्ट वेळेस तुला समाधान देते. पण वरण भात खाणार खा नाही म्हणणारा माणूस नतद्रष्टच असतो. सर या उत्तरावर काय म्हणणं आहे तुमचं? हा, तो वरण भात हा कृपया चुकीच्या अर्थाने घेऊ नये. नाही नाही नाही. कारण मी तसा वरण भात नाहीये. हे माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांना नक्की माहिती आहे. माहिती. हो, आणि आम्ही बघितलेलं पण आहे की हा. रुद्रावतारही बघितलेला आहे आणि काळजी वाहू पण बघितलेलं आहे. त्यामुळे तसं कोणी त्याचा अर्थ घेऊ नये. हम्म. पदार्थांचा उल्लेख अशासाठी आहे की तो जे म्हटलं तसं- सगळ्यात सुखावह हम्म. जर काही असेल हो, ना हो. की जे आपल्याला कनेक्ट करतं. हो. अन्न का शेवटी हे सगळं कशासाठी आहे? 2 घास चांगले खायला अगदीच. हा, सगळे कष्ट आपण फक्त आयुष्यात त्याच्यासाठी आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. नाही आणि का? त्याच्यात दुर्लक्ष करू नये म्हणून सगळ्यात पोषक काय असतं जेवणात? तर ते वरण वरण भात. खरं. तर त्यामुळे त्याचा एक कनेक्ट असतो होय. त्या अन्न ब्रह्माशी. वा. त्यामुळे तो वरणभात आहे. अजय सर मला फार आवडले उत्तर. पुढचं नाव महाराणी मायादेवी. महाराणी मायादेवी सांगितले का लोकांना कोण महाराणी मायादेवी आहेत त्या? तुम्हीच सांगा सर प्लीज. ती ना, अरे बापरे, काय तिला आता नाव द्यायचं खरं. आधी मायादेवी म्हणजे काय ते सांग बरं का लोकांना. हो, लोकांना नाही, मायादेवी तर मग- म्हणजे काय खरं हिला माहितीये का मायादेवी म्हणजे कोण? हा, म्हणजे खूप म्हणजे मोठ्या असं नको बोलीतून लोकांना वाटलं की खरंच कुठल्या संस्थानातनं तुला मागणी हो, आली आहे. बापरे, हो, असं नको आहे. अमृता बोल बोल. हा, मग ते त्यांनी सांगू दे की असं हा. म्हटलं. महाराणी मायादेवी ना. काय एकतर नावच एकदम असं ऐतिहासिक, आम्हाला अंदाजच येत नाही आहे कोण नेमकं. मायादेवी तुमच्याकडूनच वगैरे हे कळलं. तुम्ही ठेवलेलं नाव आहे. आमच्या घरात एक आमची गोड पॉमरेनियन डॉगी आहे, तिचं नाव माया आहे. हम्म. ती मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की ती आता आमच्या घरात येऊन 10 वर्ष झाली, पण साधारणपणे ती 9-10 महिन्यांची असताना हम्म. तिला इकडे मलाड ईस्टला जे मंत्री पार्क आहे त्याच्या गेटला कोणीतरी बांधून निघून गेलं होतं पावसात. तेव्हा ती 9-10 महिन्यांची होती. आई गं. 2 दिवस ती भिजत होती पावसात आणि त्या साखरेला कुठल्या तरी नीच माणसाने कुलूप घातलं होतं. म्हणजे ते कुलूप तोडून हम्म. तिला रेस्क्यू केलं आणि मग मी तिला अडॉप्ट केलं म्हण, किंवा तिचं नशीब होतं माझ्या घरात येणं आणि माझं नशीब होतं की ती माझ्या आयुष्यात येणं. त्यामुळे ती खूप घरातलं मेंबर काय असतं, म्हणजे याचं उदाहरण मी तुला सांगतो की माझे वडील ज्यांनी कधीही कुठलेही पाळीव प्राणी त्यांनी पाळलं तर नाही, हा. पण दुसऱ्याच्या कोणाला हात सुद्धा लावला नाही, अशा कॅटेगरीतले जे आज तिचं सगळं फिरायला नाही, जेवण ते सगळं करतात. त्यामुळे ते तिच्यात आहेच आहे, म्हणून तिचं नाव माया आहे खरं तर. आणि ते तिच्यात ती माया आहे. पदार्थांच्या बाबतीत म्हणायचं झालं ना तर ती साखर आहे. म्हणजे जे गोड पदार्थ साखरेशिवाय होऊ शकतच नाही, म्हणून ती साखर. ती साखर आहे. साखरेचा पदार्थ आहे तो, आणि तो कायम गोडच असतो. साखर तुरट लागली आंबट लागली असं होत नाही. होय. त्यामुळे तो गोड स्वभाव तो तिचा आहे आणि ती तशीच आहे. छान होती आठवण सर. यानंतरचं नाव प्रणव दिवेकर. प्रणव दिवेकर. पदार्थाचं याला हे देणं मुश्किल आहे यार, पण मी असं म्हणेन की जगातले सगळ्यात अवघड पदार्थ जे काही असतील ना, बनवले जात असतील, म्हणजे ज्या रेसिपीजना खूप एफर्ट आणि खूप मेहनत लागते आणि तेव्हा ती रेसिपी येते ना, तो प्रणव आहे. म्हणजे आयुष्याने काहीही न दिलेलं असताना फक्त चिकाटी या जोरावरती जे काही केलंय त्यांनी. आमच्या प्रेक्षकांना सांगाल प्रणव? जरूर सांगेन, मला खूप आवडेल. हा मुलगा पुन्हा एकदा सांगतो, आपल्यासाठी, आपल्या मनुष्य जातीसाठी सगळ्यात घाणेरडा काळ जो होता तो कोविडचा होता. आणि त्या काळात एक दिवशी सकाळी आमची मैत्रिणी केतकी गद्रे अभ्यंकर म्हणून, तिचा हा आत्ते भाऊ आहे आणि ती त्याला घेऊन येणार होती. तिने मला फोन केला, आलो तर चालेल का? म्हणलं हो प्लीज घेऊन ये. आणि तो ऑटिझम असलेला मुलगा आहे. सॉरी, ऑटिझम नाही, त्याला
स्पेशल किड आहे असं म्हणूयात फक्त आपण, लेट्स नॉट गो इन टू द डिटेल्स. त्यामुळे प्रणव दिवेकर इज अ स्पेशल किड. तर ती म्हटली की त्याला तुला भेटायची इच्छा आहे. मी म्हणलं घेऊन ये. तोपर्यंत मी हे नव्हतो आणि प्रिपेअर्ड नव्हतो की कोण येणार आहे मला भेटायला. पण तो आल्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारल्या आणि मला तो कुठल्याच अँगलनी स्पेशल किड वाटे ना. कारण ना तो ज्या प्रकारे बसला, गप्पा मारल्या, मी त्याला म्हटलं की थोडी कॉफी पिणार का तू? म्हणलं हो पीन. माझ्यासाठी ना थोडीशी स्ट्रॉंग आणि जास्त गोड अशी कॉफी हवी, पूर्ण दुधाची. आणि सेम कॉफी मी पितो, पूर्ण दुधाची, थोडीशी जास्त गोड आणि तितकीच स्ट्रॉंग. सो कडू आणि गोडचं बॅलन्स तो इक्वल पाहिजे. तर मी हसलो, मला मी तशी मला कॉफी दिली. तर तो मुलगा म्हणजे त्याच्या आईने एका शब्दात सांगितलं, मी ते वाक्य मुद्दामून ऑडियन्सला सांगू इच्छितो की आम्हाला डॉक्टरने सांगितलं होतं की हा काहीही करू शकणार नाही, त्यामुळे आमचा झगडा हा प्रत्येक दिवसाचा होता. आज बघूया, आजच्या दिवसात काय अचीव होतं बघूया, सोडून उद्याचं उद्या बघूया. ह्या लेवलला त्याच्या आईवडिलांनी ते करत करत आज तो मुलगा स्वतःचे चॉकलेट्स मॅन्युफॅक्चर करतो. मला सांगायला खूप आनंद वाटेल की मी जेव्हा हे पोस्ट केलं होतं समाज माध्यमांवरती, तेव्हा अनिकेत आमटे, जो आमचा खूप जवळचा मित्र आहे, आणि तो म्हटला की आई बाबांना डायबिटीस आहे पण मला डायबिटिक चॉकलेट्स म्हणजे शुगर फ्री पण बनवतो तो. आणि ते मी सांगितलं होतं त्या पोस्टमध्ये. तेव्हा मला अनिकेतचा फोन होता बाबांकडे. म्हणलं इट वुड बी अ प्लेजर. म्हणलं साक्षात डॉक्टर प्रकाश आमट्यांसाठी जर मी चॉकलेट्स पाठवू शकलो तर तो माझा सन्मान आहे. म्हणलं तो प्रणवचा पण सन्मान आहे. मग मी प्रणवला सांगितलं आणि त्यांनी मला ती शुगर फ्री चॉकलेट्स पाठवली. मी अनिकेतला तेव्हा तो पिंपरी चिंचवडला आला होता तेव्हा त्याला मी ती दिली. आणि फार फार भयानक मुलगा आहे. मला असं वाटतं की विषम परिस्थितीत जे लोक कष्ट करून वर येतात ना, दे ऑल डिझर्व अ पॅट ऑन द बॅक. कारण की आयडियल सिच्युएशन मध्ये तुम्ही नाही केलं ना तर तुम्ही त्याच्यासाठी नव्हतातच. पण जी गोष्ट म्हणजे मला ते वाक्य खूप लागलं त्याच्या आईचं की ज्या मुलासाठी डॉक्टरने सांगितलं होते हा मुलगा काहीही करू शकणार नाही, तो आज मुलगा त्या पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये कामही करतो. एक हॉटेल आहे पुण्यात, टेनेसी का काहीतरी असं नावाचं एक हॉटेल आहे, मला नक्की नाव नाही माहिती. फर्ग्युसन कॉलेज रोडला एक हॉटेल आहे आणि तिथे सगळे असे दिव्यांग लोकच काम करतात. होय, असं एक हॉटेल आहे, तिथे तो कामही करतो, त्याचा चॉकलेटचा व्यवसाय आहे. त्यामुळे प्रणव दिवेकर फॉर मी इज द, जी काही जगातली सगळ्यात अवघड रेसिपी असेल ती झाल्यानंतरचा जो आनंद आहे तो प्रणव दिवेकर. या निमित्ताने तुम्ही इतक्या छान माणसांना भेटताय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खूप छान वाटलंय हा किस्सा ऐकून सुद्धा. आणि शेवटचं नाव तुमच्यासाठी सई. सई पण आमचा मलईचाच पेढा आहे दुसरं. कारण की काही शुभ आहे ना ते मलईचा पेढा का, तर रुमा आणि सई आमची शुभ लक्षण आहेत. तुमचं काही मागच्या जन्मात काहीतरी असावं, ते कसं वाटतंय वाटतं. मला खूप वाटतं. तो जे म्हणतो सतत ना की आपण एकत्र मेलेलोच असणार आहे कुठेतरी. मला ते आता असं ते म्हणजे विधीन आर मला ते खरं वाटायला लागलं आता. असेल का, कारण की काय ना कुठेतरी ती कनेक्ट तो आहे ना, तू काय म्हणतोय काय लिहितोय ते सगळं कळणं आणि माझ्या अभिनयातनं त्याच्यापर्यंत ते पोहोचणं, त्यांनी ते ओके करणं, हे दिसतं तुम्हाला स्क्रीन. म्हणजे इट इज नॉट ओनली दिग्पाल लांजेकर, इट इज नॉट ओनली मी. ते कोलॅबोरेटेड जो एफर्ट आहे ना तो जर झाला तरच ते दिसतं तुम्हाला, नाही तर नाही दिसत. म्हणून आपण म्हणतो ना की हाऊ इज द केमिस्ट्री. ती केमिस्ट्री काय डिरेक्टर आणि ऍक्टर मधली. तर तुम्ही ते, आणि डिरेक्टरला ती जे विजन असेल तर ते होतं, पण त्याच्यासाठी योग्य ती माणसं भेटावी लागतात. ती दोन ते म्हणतात ना ते साचे बरोबर ते तसे जर मिळाले ना तर त्याचं चित्र छान उमटतं. पण तुम्ही दोघंही आता एपिसोडवर आलाय तर इतकी गंमत येते ना, मला लिटरली हे सगळे सेगमेंट्स खेळायला पण मजा येते तुमच्यावर. छान झाला सेलिब्रिटी डिश आपला हा सेगमेंट, मस्त झाला. आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे के रायता फेल गया. आता ऍक्च्युली ही पेचात पाडणारी सेगमेंट आहे हा, आणि तुम्हाला मी 2 ऑप्शन देणार, त्यापैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे. अजिबात कशाचं काहीच एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन आम्हाला नको, थेट उत्तर आणि एक निवडायचं. दोघेही रेडी आहात? रेडी. येस. दिग्पाल लांजेकर सर, तुम्हाला अभिनय की दिग्दर्शन? दिग्दर्शन. चॅलेंज की हे मृत्युंजय? चॅलेंज. अजय सर, तुम्हाला अभिनेता की निर्माता? अभिनय. नाटक की चित्रपट? चित्रपट.
पावनखिंड की सुभेदार? हा. हे हवं होतं. याच्यासाठी केला आम्ही हा अट्टहास. सुबेद. ओ. स्मिता शेवाळे की माधवी निमकर? स्मिता शेवाळे. माधवी ताई बरे आहेत ना? माधवी. तर मंडळी, आता आपण वळणार आहोत आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सिप द ट्रुथ. काही नाही, खरं बोलायचं, जे तुम्ही ऍक्च्युली अख्ख्या एपिसोड मध्ये करताय. मी तुम्हाला एक कंडिशन देईन, त्याचं उत्तर जर हो असेल तर तुमच्या समोर जे पेय आहे कोकम सरबत, तर त्याचा तुम्ही एक सिप घ्यायचा आहे, आणि जर ते नसेल, नाही असेल, तर तुम्ही नाही प्यायचं. ओके, रेडी? दोघांसाठी एकच प्रश्न असेल. हा, स्वतःच पोस्ट टाकली आणि सगळ्यात आधी स्वतःच लाईक केली, असं कधी झालंय का? ओके. चहा चकली किंवा असं कोणतं तरी वियर्ड फूड कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलंय का? कोणतं सर, तेही ऐकायचंय आम्हाला. ऐकाच. मी चहामध्ये बाकरवडी बुडवून खातो. नाईस. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांमध्ये कोणीतरी हे ट्राय करणार आहे आता, वियर्ड कॉम्बिनेशन. शाळेत असताना उत्तर येत नसतानाही असं केलंय का? मागच्याच बाकावर बसत कुठे हात कोकम करतो? हो, देत सरबत की चांगलं. मग. पुढचा प्रश्न, कधी कोणाला प्रँक कॉल केलाय का? कोणाला? कधी? असे खूप करत असतो. ओके. पण एखादा आम्हाला नाही देणार. पण एक मी तुला त्यातलं सांगतो, प्रँक ही खूप समजून करण्याची गोष्ट आहे. त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. आणि मी कधीही दुसऱ्या ऍक्टरच्या नावाने समोरच्याला फोन कधी केला? अच्छा, ओके. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात मी दिग्पाल होत असं मी कधी नाही करत, किंवा असं मी कधीच करत. पण कुठनं तरी आता मुर्गासारखी गोष्ट नाही का करत ते लोक, की आम्ही अमुक ठिकाणून बोलतो, तसं आम्ही मी केलेलं. पण मित्रांच्यात केलेला प्रँक कॉल आहे तो. असा थर्ड पर्सनला केला असं नाही. ओके. पुढचा प्रश्न, प्रगती पुस्तकावर कधी खोटी सही केलीये का? सगळंच म्हणजे आधीपासूनच एकदम असं व्यवस्थित. नाही, जिथे मार खायचं तिथे मार खाल्लेला आहे. डोंट वरी. मग नको खोटी सही वगैरे हा, नको. जे कशाला आहे मार ते खाऊ आहे. ना. ओके. ऐपत पण आहे आमची. शेवटचा प्रश्न, दावत ए गॉसिपचा आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडला का? चीअर्स. सरांनी एक सेकंद विचार. क्या बात आहे. अजय सर, दिग्पाल सर, खूप छान वाटलं. मला वाटतं एवढ्या गप्पा आणि इतक्या विचारपूर्वक आणि इतकं छान तुम्ही सगळं बोललात, तुमचे सगळ्या चित्रपटांचे अनुभव मला खूप छान वाटलंय, आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा एपिसोड आवडणार आहे याची आम्हाला आधीच खात्री आहे. आणि त्यात 18 एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा तुम्ही घेऊन येताय. मला वाटतं ह्या सिनेमावर सगळेच भरभरून प्रेम करतील अशी शाश्वती आहे. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही सांगू शकता, आणि आमच्या झेन एंटरटेनमेंट ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा नवीन चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आमच्या या एपिसोडवर तुम्ही या अशी इच्छा व्यक्त करते, आणि नवीन सिनेमा त्यासाठी आम्ही तुमची वाट पाहतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.